नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण आपल्या नीतिशास्त्राच्या बॅचमध्ये पहिली 4 प्रकरणं कव्हर केलेली आहे. ठीक आहे, आपली डिस्कस करून झालेली आहे. आज आपण आपल्या 5व्या प्रकरणाला सुरुवात करूयात. 5वं प्रकरण काय आहे? नीतिशास्त्र आणि मानवी संवाद, की जे आपल्या अभ्यासक्रमातील पहिलं प्रकरण आहे. ठीक आहे, एथिक्स अँड ह्युमन इंटरफेस. ठीक आहे, हे आपलं 5वं प्रकरण आहे आणि या चॅप्टरमध्ये या प्रकरणात आपण काय काय अभ्यासणार आहोत ते थोडक्यात बघूयात अगोदर. ठीक आहे, की याचा सिलेबस काय आहे पहिल्या प्रकरणाचे सब टॉपिक्स. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण नीतिशास्त्राची संकल्पना अभ्यासणार आहोत. ठीक आहे, नीतिशास्त्राची संकल्पना. संकल्पना काय आहे आणि त्या संकल्पनेसोबतच आपण नीतिशास्त्राची वैशिष्ट्ये काय आहेत आणि नीतिशास्त्राची वैशिष्ट्ये, ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर आपण नीतिशास्त्राचा सार बघूयात की एसन्स ऑफ एथिक्स काय आहे. ठीक आहे, आपल्या सिलेबसमध्ये थेट मेन्शन आहे नीतिशास्त्राचा सार. त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? एसन्स. म्हणजेच काय? एसन्स ऑफ एथिक्स म्हणजे काय? गाभा वैशिष्ट्य, नीतिशास्त्राची महत्वाची वैशिष्ट्ये काय आहेत. त्यानंतर आपण याच्यामध्ये नीतिशास्त्राचे निर्धारक घटक बघूयात. ठीक आहे, नीतिशास्त्राचे निर्धारक घटक हाही सिलेबसमध्ये थेट मेन्शन आहे की डिटर्मिनंट्स ऑफ एथिक्स काय आहेत. त्याला काय म्हणतो आपण? डिटर्मिनंट्स. आणि त्यानंतर आपण अभ्यासूया की नीतिशास्त्राचं महत्व काय आहे किंवा नीतिशास्त्राचे परिणाम. तर आपल्या सिलेबसमध्ये काय म्हटलंय की कॉन्सिक्वेन्सेस ऑफ एथिक्स, त्यालाच आपण सिग्निफिकन्स ऑफ एथिक्स असं देखील म्हणतो. ठीक आहे, नीतिशास्त्राचे परिणाम, कॉन्सिक्वेन्सेस ऑफ एथिक्स. तुम्हाला जर नीतिशास्त्राचं महत्व विचारलं तरी देखील त्याच्यामध्ये सेम कॉन्टेंट येणार आहे. ठीक आहे, नीतिशास्त्राचं महत्व, सिग्निफिकन्स ऑफ एथिक्स म्हणजेच कॉन्सिक्वेन्सेस ऑफ एथिक्स. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढे नीतिशास्त्राचे आयाम बघूयात. हा टॉपिक महत्वाचा असणार आहे. ठीक आहे, नीतिशास्त्राचे आयाम किंवा डायमेन्शन ऑफ एथिक्स. आयाम म्हणजे काय? डायमेन्शन्स. डायमेन्शन्स ऑफ एथिक्स. ठीक आहे, याच्यामध्ये आपण 4 आयाम अभ्यासणार आहोत. हे 4 आयाम अत्यंत महत्वाचे असणार आहेत. ठीक आहे, ते तुम्ही नीट व्यवस्थित समजून घ्यायचे. त्याच्यामध्ये पहिला आयाम असणार आहे वर्णनात्मक नीतिशास्त्र. म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह एथिक्स. दुसरं असणार आहे आधिनीतिशास्त्र म्हणजेच काय? मेटा एथिक्स. आधिनीतिशास्त्र म्हणजे काय? मेटा एथिक्स. ठीक आहे, नीतिशास्त्र मेटा, META, मेटा. आणि ह्याला वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह म्हणतात. त्यानंतर तिसरं आपण डायमेन्शन अभ्यासणार आहोत की नॉर्मेटिव्ह एथिक्स. त्यालाच मानक किंवा आदर्शात्मक नीतिशास्त्र असं म्हणतात. मानक, आदर्शात्मक म्हणजे काय? नॉर्मेटिव्ह एथिक्स. आणि शेवटचा आपण प्रकार अभ्यासणार आहोत डायमेन्शन, ते म्हणजे उपयोजित नीतिशास्त्र. ठीक आहे, उपयोजित नीतिशास्त्र हे जे काही मानक, नॉर्मॅटिव्ह किंवा आदर्शात्मक नीतिशास्त्र आहे त्याच्यामध्ये पुन्हा 4 प्रकार आपण अभ्यासणार आहोत. ज्या काही तुम्ही ऐकल्या असतील, टेलिओलॉजी, डिऑन्टॉलॉजी या संकल्पना त्या नॉर्मेटिव्ह एथिक्स मध्ये येतात. की काय असायला हवं, व्हॉट शुड बी, याचा अभ्यास हे नॉर्मेटिव्ह एथिक्स करत असते. तुम्हाला फक्त वरून एकेका वाक्यामध्ये सांगतो
हे 4 आयाम काय आहेत? ठीक आहे, एक अंदाज राहू द्या, पुढल्या लेक्चरला आपण डिटेलमध्ये पाहायला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, वर्णनात्मक नीतिशास्त्र म्हणजे की काय आहे, व्हॉट इज, म्हणजे समाज कोणत्या गोष्टींना नैतिक मानतो, कोणत्या कृतीला वर्तनाला अनैतिक मानतो, त्याचा फक्त अभ्यास केला जातो. काय नैतिक आहे, काय अनैतिक आहे हे सांगितलं जात नाही. फक्त समाजाची जी काही नैतिक मूल्य आहेत ती आता अभ्यासली जातात, की समाजाचा नैतिक व्यवहार कसा आहे, समाज कोणत्या गोष्टींना कोणत्या वर्तनाला बक्षीस देतो, रिवॉर्ड करतो, आणि कोणत्या गोष्टींना कोणत्या वर्तनाला वृत्तीला पनिश करतो, शिक्षा देतो, या गोष्टीचा अभ्यास केला जातो. हे अधिनीती शास्त्र जे आहे की मेटा एथिक्स, म्हणजे जे योग्य आहे ते काय योग्य आहे. ठीक आहे, या गोष्टीचा अभ्यास त्यात केला जातो की जे योग्य आहे ते योग्य काय आहे नेमकं. ठीक आहे, म्हणजे व्यक्तीला योग्य काय वाटतं, मग त्याचे वेगवेगळे आयाम आहेत, की जसं की आपण मूल्य, वृत्ती, नैतिकता, नीतिमत्ता हे जे काही दुसरं प्रकरण पाहिलं होतं त्याच्यामध्ये काय आपण त्या व्हॅल्यू म्हणजे व्हीएमई आहे त्याची काही वैशिष्ट्य अभ्यास केली, तीच वैशिष्ट्य आपल्याला त्याच गोष्टी इथं परत बघायच्यात. की काही वेळेस म्हणजे नैतिकता जी असते ती वस्तुनिष्ठ असते, काही वेळेस नैतिक सापेक्षतावाद आपल्याला पाहायला मिळतो, काही वेळेस नैतिक व्यक्तिनिरपेक्षतावाद आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, या गोष्टी आपण इथं अभ्यासणार आहोत. किंवा काही वेळेस नैतिक शून्यवाद, म्हणजे नैतिकता अस्तित्वातच नसते असं देखील काही अभ्यासक म्हणतात. या गोष्टी आपण अधिनीतीशास्त्रात अभ्यासतो. आणि त्यानंतर जे आदर्शात्मक नॉर्मेटिव्ह एथिक्स आहे याच्यामध्ये आपण पुन्हा 4 प्रकार पाहणार आहोत. ठीक आहे, की कृती आधारित नीतिशास्त्र, ऍक्शन बेस्ड एथिक्स, याच्यामध्ये मग डिओन्टॉलॉजी आणि टेलिओलॉजी येणार, की व्यक्तीची कृती कशी आहे. मग कृतीमध्ये साधन जर महत्वाचं तुम्ही मानत असाल आणि साधन हे शुद्ध असलं पाहिजे असा जर तुम्ही विचार ठेवत असाल तर ती होते डिओन्टॉलॉजी. जसं गांधीजी म्हणतात तसं की साधन सुचिता, साधनांची शुद्धता, तुमचं उद्दिष्ट काय आहे. म्हणजे गांधीजी काय म्हणतात की तुम्ही की बाबुळाचं बी पेरून तुम्ही गुलाबाच्या फुलाची अपेक्षा नाही करू शकत, जे तुम्ही पेरणार आहात तेच उगवणार आहे. ठीक आहे, त्या गोष्टी डिओन्टॉलॉजी मध्ये येतात. टेलिओलॉजी म्हणजे जसं की साध्य महत्वाचं आहे, उद्दिष्ट तुमचं महत्वाचं आहे, भले ते तुम्ही कोणत्याही मार्गाने मिळवा, साधनं गैरमार्गाची असतील कसलीही असतील, फक्त तुमचं जे टार्गेट आहे ते अचीव्ह झालं पाहिजे. ते जर अचीव्ह झालं तर तुमची कृती ही नैतिक आहे असं म्हटलं जातं. ठीक आहे, क्लिअर. त्यानंतर त्याच्यामध्येच अजून दुसरा प्रकार राहतोय, एक आहे कृती आधारित, दुसरा आहे न्यायाधिष्ठित नीतिशास्त्र. मग त्याच्यामध्ये आपण न्यायाचे वेगवेगळे आयाम पाहणार आहोत. ठीक आहे, की वितरणात्मक न्याय काय आहे किंवा शिक्षेसंबंधीचा न्याय काय आहे. ठीक आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये हक्काधिष्ठित नीतिशास्त्र आहे. हक्काधिष्ठित म्हणजे व्यक्तीचे हक्कांचं उल्लंघन झालं नाही पाहिजे, त्यावेळेस ती कृती नैतिक आहे असं म्हणणार ते नीतिशास्त्र. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण जॉन लॉकला अभ्यासणार आहोत. जॉन लॉक हा उदारमत्वाचा जनक आहे, व्यक्ती ही विवेकी आहे आणि त्यामुळे तुला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे असं म्हणणार तो जॉन लॉक. त्याचा अभ्यास आपण त्याच्यामध्ये करणार आहोत हक्काधिष्ठित नीतिशास्त्रात. आणि त्यानंतर अजून एक आहे ते म्हणजे सद्गुणाधिष्ठित नीतिशास्त्र, म्हणजे व्हर्च्यू बेस्ड एथिक्स. त्याचाही अभ्यास आपण या नॉर्मेटिव्ह एथिक्स मध्ये करणार आहोत, की एखादी व्यक्ती जर सद्गुणी असेल तर तिने केलेल्या सर्व गोष्टी या नैतिक ठरतात असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये. ठीक आहे, की सद्गुणी व्यक्तीने केलेल्या गोष्टी किंवा बाबी किंवा वर्तन, तिची वृत्ती, या सर्व बाबी नैतिक आणि योग्य ठरतात. मग असे 4 उपप्रकार आपण या आदर्शात्मक नीतिशास्त्रामध्ये अभ्यासणार आहोत. आणि त्यानंतर उपयोजित नीतिशास्त्र, म्हणजे जे काही दैनंदिन जीवन आहे, आपलं दररोजचं वास्तविक जीवन, त्याच्यामध्ये नीतिशास्त्राला लागू करणं. ठीक आहे, मग मेडिकल एथिक्स असेल, मीडिया एथिक्स असेल, मग त्याच्या संबंधीचे इश्यूज काय आहेत, किंवा बायो एथिक्स असेल, जैवनीतिशास्त्र, या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, हा आपला जो काही सिलेबस मधला पहिला चॅप्टर आहे, पहिलं प्रकरण, की नीतिशास्त्र आणि मानवी संवाद, आणि त्याच्यातले हे सब टॉपिक आहेत. ठीक आहे, ते आपण व्यवस्थितरित्या अभ्यासूयात. सुरुवातीला आपण नीतिशास्त्राची संकल्पना आणि वैशिष्ट्य बघूया. तर आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आणि त्यानंतर जे काही दुसरं प्रकरण होतं की व्हॅल्यू, ऍटिट्यूड, मोरल आणि एथिक्स, त्या प्रकरणातही मी नैतिकता आणि नीतिमत्ताचा फरक सांगितलेला. त्याच्यामध्ये आपण नीतिशास्त्र काय आहे, नीतिमत्ता काय आहे ती पाहिलेलं आहे. ठीक आहे, नीतिमत्ता म्हणजे काय किंवा तिची व्याख्या मी तुम्हाला काय दिलेली, की एखाद्या परिस्थितीमध्ये, ठीक आहे, एखाद्या परिस्थितीत काय करणे योग्य आहे, व एखाद्या परिस्थितीत व्यक्तीचं वर्तन काय असलं पाहिजे या संबंधित समाजाचा मानदंड काय आहे. ठीक आहे, या संबंधीचा समाजाचा मानदंड किंवा समाजाचा वर्तन नियम काय आहे त्याला आपण नीतिशास्त्र असं म्हणतो. ठीक आहे, की
व्यक्तीचं वर्तन जे काय आहे, व्यक्ती जी काही कृती करत आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे. ठीक आहे. व्यक्तीच्या कृतींचा किंवा मानवी कृतीच्या, असंही आपण त्याला म्हणू शकतो की मानवी कृतींच्या योग्यतेचा, ती योग्य आहे की अयोग्य आहे, योग्यतेचा तपास किंवा पद्धतशीरपणे अभ्यास या नीतिशास्त्रामध्ये केला जातो किंवा ज्यामध्ये करतो त्याला आपण नीतिशास्त्र म्हणतो. की ह्युमन जे ऍक्ट आहे, ठीक आहे, ह्युमन ऍक्शन ती योग्य आहे की अयोग्य आहे याचा अभ्यास करणारं शास्त्र, त्याला आपण नीतिशास्त्र असं म्हणतो. याची दुसऱ्या पद्धतीने सुद्धा व्याख्या करता येते की हे म्हणजे तुमच्या वर्तनाचे डूज अँड डोंट्स आहेत, की व्यक्तीनं काय केलं पाहिजे आणि काय करू नये. ठीक आहे, काय करावे आणि काय करू नये या संबंधी समाज पातळीवरील मूल्य काय आहेत. ठीक आहे, समाजमान्य मूल्य. ह्या समाजमान्य मूल्यांच्या आधारे व्यक्तीने केलेली कृती ती तपासणं ती योग्य आहे की अयोग्य आहे यालाच आपण नीतिशास्त्र म्हणतो. ठीक आहे, याच्या संदर्भात अजून एक व्याख्या दिली जाते की नीतिशास्त्र म्हणजे काय, की आत्मना प्रतिकूलानी परेशान समाचरित. ठीक आहे, काय आपल्या गीतेतील वाक्य आहे की आत्मना प्रतिकूलानी, मला वाटतं असं असेल, आत्मना प्रतिकूलानी परेशान समाचरित. ठीक आहे, म्हणजेच काय, तुम्हाला तुमच्याशी इतरांनी कसं वागलेलं नको आहे. ठीक आहे, तुम्हाला इतरांनी कसं वागवावं हे जे तुम्हाला वाटतं तसंच तुम्ही इतरांना वागविलं पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला जर तुमच्यासोबत कुणी चीट केलेलं नको असेल तर तुम्ही सुद्धा इतरांच्या बाबतीत कधी चीट करता कामा नये. ठीक आहे, तुम्हाला जर इतरांनी तुमच्या बाबत खोटं बोललेलं नको आहे तुम्हाला, तर तुम्ही सुद्धा इतरांना खोटं बोललं नाही पाहिजे. ठीक आहे, म्हणजेच काय की तुम्ही जी गोष्ट इतरांशी करणार, म्हणजे इतर तुमच्याशी जी गोष्ट करू नये असं जे तुम्हाला वाटतं तसंच तुम्ही सुद्धा इतरांशी वागलं पाहिजे. त्याला आपण आत्मना प्रतिकूलानी परेशान समाचरित असं म्हणतो. मग हा जीवनाचा सुवर्ण नियम आहे. दिस इज अ गोल्डन रूल ऑफ लाईफ. ठीक आहे, की व्यक्तीचं जीवन व्यक्तीनं असं जगावं की आपल्याशी इतरांनी कसं वागावं हे जे मला वाटतं तसंच मी इतरांशी वागलं पाहिजे. मग यालाच आपण नीतिशास्त्र असं म्हणू शकतो. ठीक आहे, त्यानंतर आपण म्हणू शकतो की हे जे काही नीतिशास्त्र आहे याच्या संबंधी आपल्याला युपीएससीनं इथिक्सच्या पेपरमध्ये एक व्याख्या दिलेली की पीटर स्ट्युअर्ट यांची. ठीक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं होतं की तुम्हाला काय करण्याचा हक्क आहे. काय म्हणतोय मी, तुम्हाला काय करण्याचा हक्क आहे. आणि ही एक गोष्ट झाली, ही एक बाब झाली, तुम्हाला काय करण्याचा हक्क आहे आणि तुम्ही काय करणे योग्य आहे. यातला फरक समजणं. ठीक आहे, यातला फरक समजणं म्हणजेच नीतिशास्त्र. तुम्हाला काय हक्क आहेत मात्र तुम्ही काय करणं योग्य आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. की तुम्हाला उपभोगाचा हक्क आहे, यू हॅव अ राईट टू कन्झ्युम. तुम्ही गोष्टींचा, बाबींचा, भौतिक गोष्टींचा लाभ घेऊ शकता, उपभोग घेऊ शकता, मात्र तुम्हाला समजलं पाहिजे की तुमचा उपभोग हा शाश्वत असला पाहिजे. ठीक आहे, तो पर्यावरणाची हानी करणारा नकोय आणि त्याच वेळेस इतर लोक जे तुमचे म्हणजे तुमचा समूह आहे त्या समूहातील इतर लोकांना सुद्धा त्या बाबी मिळाल्या पाहिजेत. ठीक आहे, तुम्ही जर त्या गोष्टींचा एकटेच उपभोग घेत राहिलात म्हणजेच गांधीजी जसं म्हणतात की व्यक्तीच्या गरजा मर्यादित आहेत, गरजांचा शेवट आहे, मात्र व्यक्तीच्या लोभाला कसलीही मर्यादा नाहीये, हवेला कसलीही मर्यादा नाही. मग अशा वेळेस आपली जी पृथ्वी आहे, आपली जी वसुंधरा आहे ती आपल्या सगळ्यांची गरज तर पूर्ण करू शकते, मात्र एका व्यक्तीची सुद्धा ती लोभ, ग्रीड पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे व्यक्तीला समजणं हे महत्वाचं आहे. म्हणजेच या व्याख्येच्या बाबतीत आपण ते बघू शकतो की उपभोगाचा जरी हक्क असला म्हणजे तुम्हाला उपभोगाचा हक्क आहे, तुम्हाला काय करण्याचा हक्क आहे, उपभोगाचा हक्क आहे, मात्र तुम्ही काय करणं योग्य आहे म्हणजेच तुम्ही शाश्वत उपभोग करणं योग्य आहे. मग हे तुम्हाला समजणं म्हणजेच नीतिशास्त्र. आपण दुसरं उदाहरण मला वाटतं आपण मागे एका सेशनमध्ये पाहिलेलं की काय म्हणूयात की तुम्ही रस्त्याने चाललेला आहात आणि तुमच्यासमोर एक अपघात झाला. ठीक आहे, अशा वेळेस त्या अपघातातील व्यक्तीला मदत करणं हे तुमच्यावरती बंधनकारक नाहीये कायद्यानं, बरोबर ना. म्हणजे तुम्ही तिथून निघून जाऊ शकता, तो तुमचा हक्क झाला, मात्र तुम्हाला ते समजणं तुमची जबाबदारी
की गोल्डन आवर मध्ये अशा अपघातातील व्यक्तीला उपचार म्हणून किती गरजेचं असतंय आणि त्यानुसार तुम्ही त्या व्यक्तीला उपचार कसे मिळतील यासाठी प्रयत्न करता. म्हणजे तुम्ही काय करणं योग्य आहे त्या परिस्थितीत हे तुम्ही समजून घेणं म्हणजे नीतिशास्त्र. ठीक आहे. मग नीतिशास्त्र ही संकल्पना तुम्हाला समजली असेल की काय असतं याच्यामध्ये, की समाजमान्य पातळीवरील मूल्य असतात आणि त्या आधारे ठरवलं जातं की एखादी कृती ही नैतिक आहे की अनैतिक आहे, योग्य आहे की अयोग्य आहे. त्याला आपण नीतिशास्त्र म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर आपण आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये सुद्धा बघितलेलं की नीतिशास्त्र आणि नैतिक त्याच्यात फरक काय असतोय. आपण बघितलेलं की क्रूर गुन्हेगार आणि बचाव पक्षाचे वकील. मग बचाव पक्षाच्या वकिलांची जरी वैयक्तिक नैतिकता, वैयक्तिक मूल्य दुसरं असलं की क्रूर गुन्हेगाराला कठोरातील कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, मात्र समाजमान्य मूल्य, समाजानं ठरवून दिलेली त्यांची भूमिका किंवा समाजाचा मानदंड त्यांच्यासाठी काय आहे की बचाव पक्षाच्या वकिलांना देखील त्या क्रूर गुन्हेगाराचा बचावच केला पाहिजे. ठीक आहे. मग त्याला आपण नीतिशास्त्र म्हणतो की समाज पातळीवरील मूल्यधन्य काय म्हणजे समाज पातळीवरील मूल्य किंवा समाजाचे मानदंड काय आहेत व्यक्तीच्या वर्तनासंबंधीचे, म्हणजे सोसायटल स्टँडर्ड्स विथ रिस्पेक्ट टू युअर बिहेवियर जे आहेत त्याला आपण नीतिशास्त्र असं म्हणतो. ठीक आहे. समजलं असेल तुम्हाला. आता आपण पुढे नीतिशास्त्राची वैशिष्ट्ये अभ्यासूयात. समजलंय? काय डाऊट असेल, कुठेही काही शंका असतील तर तुम्ही मला विचाराल. ठीक आहे. मात्र डाऊट कसलेही मनात ठेवणार नाहीत. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. या संकल्पना खूप महत्वाच्या आहेत. आपण जे म्हटलं होतं मी सुरुवातीला ओरिएंटेशनच्या लेक्चरमध्ये की आपण हा जो चॅप्टर आहे तो आपल्या थेरी पार्टच्या शेवटाला अभ्यासणार आहोत. पण याच्यासाठी ज्या गोष्टी महत्वाच्या समजून घ्यायच्या होत्या त्या आपण अगोदर घेतलेल्या आहेत. ठीक आहे. मग हे नीतिशास्त्राची वैशिष्ट्ये काय आहेत. हे नीतिशास्त्र जे आहे की तुम्हाला कोणती गोष्ट तुम्ही केली पाहिजे या संबंधीचा म्हणजे तुमच्या कृतीचा, काय म्हणतोय मी नीट लक्षात घ्या, हे नीतिशास्त्र तुम्हाला तुमच्या कृतीचा एकच एक मार्ग सांगत नाही. कृतीचा म्हणजे एकच एक असा मार्ग आहे असं ते सांगत नाही. ठीक आहे. तुम्हाला पर्यायांचं मूल्यांकन करण्यासाठी काही थेरीज प्रोव्हाइड करतं. ठीक आहे. तुमच्या पुढे एखादी कृती करण्यासाठी कोणते वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत त्या पर्यायांचे मूल्यांकन करणं आणि त्या मूल्यांकन करण्यासाठी ते साधन पुरवितं. ठीक आहे. साधनं पुरविण्याचं काम करतं आणि हे साधनं काय असतात, नीतिशास्त्रातील वेगवेगळे सिद्धांत, वेगवेगळ्या थेरीज आहेत अभ्यासकांनी दिलेल्या. मग त्याच्यामध्ये आपण डिओन्टॉलॉजी, टेलिओलॉजी, ठीक आहे, टेलिओलॉजी या गोष्टी अभ्यासणार आहोत. ठीक आहे. मग ही साधनं आहेत की व्यक्तीची कृती नैतिक आहे की अनैतिक आहे आणि त्यानुसार व्यक्तीनं या थेरीच्या आधारे तिच्या पर्यायांचं मूल्यांकन करणं यासाठीची साधनं पुरवण्याचं काम नीतिशास्त्र व्यक्तीला करत असते. ठीक आहे. सगळ्यांना क्लिअर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे की समाजाचं अस्तित्व जर आपल्याला टिकून ठेवायचं असेल, समाजाचं अस्तित्व जर टिकून ठेवायचं असेल तर समाजातील सदस्यांमध्ये काही मूल्यांबाबत मतैक्य झालं पाहिजे. ठीक आहे. तेव्हा त्या समाजाचं काय म्हणूयात की समाजाचं स्थैर्य आणि सौहार्द जे काही हार्मनी आहे ती टिकून राहावी लागते आणि हे स्थैर्य आणि सौहार्द जर आपल्याला टिकून ठेवायचं असेल तर त्यासाठी समाजातील सदस्यांची, त्या समूहातील व्यक्तींची काही मूल्यांवरती मतैक्य आणि सहमती झाली पाहिजे. म्हणजे त्या समाजाची काहीतरी नीतितत्व संहिता असली पाहिजे, कोड ऑफ एथिक्स असलं पाहिजे. ठीक आहे. नीतितत्व संहिता ही गरजेची असते त्या ज्याचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी. अन्यथा समाजामध्ये संघर्ष होत असतात. समजा माझी मूल्य वेगळी आहेत, तुमची मूल्य वेगळी आहेत, अशा वेळेस आपण ज्यावेळेस समाजामध्ये एकत्र येऊ पुढे त्यावेळेस आपल्यामध्ये संघर्ष होणार आहे. मग नीतितत्व संहिता किंवा हे नीतिशास्त्र आपल्याला नीतितत्व संहिता पुरवण्याचं काम करतं की समाजामध्ये कोणत्या स्वरूपाचं तुमचं वर्तन हे ऍक्सेप्टेबल आहे आणि कोणत्या स्वरूपाचं वर्तन हे अनऍक्सेप्टेबल आहे. ठीक आहे. पण या गोष्टींसाठी सुद्धा नीतिशास्त्र हे महत्वाचं असतं आणि ते आपण दुसरं वैशिष्ट्य म्हणू शकतो. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. त्यानंतर काय म्हणूयात की आपण या समाजाकडून ही नीतिमत्ता आपली अवगत करत असतोय. आपल्या नैतिक व्यवस्थेला समाज हा आकार देत असतोय. आपण जे सामाजिकीकरण बघितलं, सामाजिकीकरणाची जी काही वेगवेगळी अधिकरणं आहेत, कुटुंब असेल, तुमचे आई वडील असतील, तुमचे समवयस्क असतील, पियर्स, तुमचे मित्र, तुमच्या संगती, तुमचे शिक्षक, शाळा, या सर्व गोष्टी आपल्या नीतिमत्तेला आकार देत असतात. ठीक आहे.
मात्र त्याच वेळेस आपल्यातील काही व्यक्ती असतात, ठीक आहे, आपल्यातील काही व्यक्ती किंवा काही व्यक्तींची आपल्यातील काही व्यक्तींची जी काही वैयक्तिक नैतिकता आहे, वैयक्तिक नैतिकता, मोरॅलिटी, ती या सामाजिक नीतिमत्तेला काही वेळेस आव्हान करते. ठीक आहे, समाजातील ज्या अनिष्ट गोष्टी आहेत, ज्या त्या व्यक्तिगत नैतिकतेला वाटतात, एका व्यक्तीला वाटतात की समाजातील ही गोष्ट तेवढी योग्य नाहीये, ही अयोग्य आहे, हे वर्तन, ही कृती, त्यावेळेस ती त्या गोष्टीला चॅलेंज करते आणि समाजामध्ये त्या संबंधीची नीतिमत्ता बदलून आणण्याचं काम करत असते. आपल्या 17व्या-18व्या शतकामध्ये आपल्या इथं सतीप्रथा अस्तित्वात होती, बरोबर? माहिती आहे, तुम्ही इतिहासामध्ये अभ्यासली असेल सतीप्रथा. ठीक आहे, मग त्यावेळेस राजाराम मोहन रॉय यांच्या व्यक्तिगत नैतिकतेला वाटलं की ही बाब कुठं ना कुठं अयोग्य आणि चुकीची, अनैतिक आहे. ठीक आहे, त्यांच्या व्यक्तिगत नैतिकतेला त्या गोष्टी वाटल्या आणि त्यावेळेस त्यांनी मग समाजामध्ये, इतर लोकांमध्ये या सतीप्रथेच्या ह्या अनिष्ट प्रथेविषयी जनजागृती घडून आणली. ठीक आहे, लोकांच्या मनामध्ये परिवर्तन घडून आणलं आणि त्यानंतर सतीप्रथा बेकायदेशीर ठरविण्यात आली आणि सतीप्रथा आज आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. म्हणजे समाजानं ज्या गोष्टीला ऍक्सेप्ट केलं होतं 17व्या-18व्या शतकामध्ये, ती गोष्ट आज काय बेकायदेशीर आहे, अयोग्य आहे, अनैतिक आहे. त्याचप्रमाणे आज आपल्याला आजूबाजूला आपल्या काही अनिष्ट प्रथा दिसतात, की जसं की जाती व्यवस्था असेल, ठीक आहे, त्यानंतर हुंड्याची प्रथा असेल, त्यानंतर काय म्हणतात की बालविवाह असेल, बालमजुरी असेल, त्या सर्व बाबी ज्या आहेत त्या समाजात जरी काय म्हणूयात की काही गोष्टी म्हणजे समाजानं स्वीकारलेल्या सर्वच गोष्टी त्या नैतिक असतात असे नव्हे. बऱ्याचदा आपला समाज नैतिकतेपासून फाटकत घेत असतो, ठीक आहे, दूर जात असतोय आणि त्यावेळेस तो अशा गोष्टींना स्वीकारतो. मात्र समाजानं स्वीकारलेल्या सगळ्याच गोष्टी नैतिक असतात असे नव्हे. ठीक आहे, त्यामुळे आपण त्याला म्हणणार नाही. मात्र ज्या काही काय म्हटलं की आपण की एखादी व्यक्ती तिच्या वैयक्तिक नैतिकतेतून या गोष्टींना आव्हान देत असते. या गोष्टी आपल्याला डॉक्टर आंबेडकर असतील किंवा पंडित विश्वचंद्र विद्यासागर असतील, महात्मा फुले असतील, यांनी केल्याचं पाहायला मिळतं. समाजातील त्या अनिष्ट प्रथा आहेत की विधवा पुनर्विवाहांच्या बाबतीत पंडित विश्वचंद्र विद्यासागर यांनी केलेलं काम असेल, ठीक आहे, जाती व्यवस्थेबाबत डॉक्टर आंबेडकरांचं काम असेल, त्या सगळ्या गोष्टी इथं महत्वाच्या ठरतात. सगळ्यांना क्लिअर आहे? ही नीतिशास्त्राची आपण 3 वैशिष्ट्य बघितली. अजून आपण काही वैशिष्ट्य बघू शकतो. की हे जे नीतिशास्त्र आहे ते अनेक पातळ्यांवर काम करतं किंवा अनेक स्तरांवर काम करत असते. ठीक आहे, अनेक स्तरांवर कार्यरत असते. म्हणजेच काय की एखादी जी संघटना आहे, संस्था आहे, समजा आपली कर्णार्थी IAS किंवा काय म्हणूयात की एक संस्था, संघटना, एक संस्थेच्या पातळीवर जे वेगवेगळे, आता आपला क्लास आहे त्या क्लासच्या पातळीवरची नीतिशास्त्र किंवा नीतिमत्ता, आपल्या क्लासचं काहीतरी कोड ऑफ एथिक्स आहे ते, त्यानंतर संस्थेच्या पातळीवर म्हणजे आपली प्रशासकीय व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेचं नीतिशास्त्र आहे. ठीक आहे, की सनदी सेवकाचं कोणत्या स्वरूपाचं वर्तन अपेक्षित आहे आणि सनदी सेवकाकडून कोणत्या स्वरूपाचं वर्तन अपेक्षित नाही, ते कोड ऑफ एथिक्स, कोड ऑफ कंडक्ट, या गोष्टी याच्यामध्ये येत असतात. ठीक आहे, अनेक पातळ्यांवर कसं ते काम करतं, संस्थेच्या पातळीवर असेल किंवा सामाजिक पातळीवर असेल, सांस्कृतिक पातळीवर, राजकीय पातळीवर असेल. ठीक आहे, म्हणजे ते अनेक पातळ्यांवर कार्यरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत असते. त्यानंतर वेगळं क्षेत्र असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्याला मेडिकल एथिक्स पाहायला मिळतं. ठीक आहे, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी कोड ऑफ एथिक्स, कोड ऑफ कंडक्ट दिलेलं असतं की त्यांच्यामध्ये कसल्या स्वरूपाचे वर्तन अपेक्षित आहे त्यांच्याकडून. त्याचप्रमाणे लिगल क्षेत्रामध्ये म्हणजे कायद्याच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी लिगल एथिक्स आहे, मीडियाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी मीडिया एथिक्स आहे. म्हणजेच हे एथिक्स वेगवेगळ्या पातळ्यांवर, वेगवेगळ्या स्तरावर काम करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, अजून दुसरी महत्वाची गोष्ट असते या नीतिमत्तेचं, ठीक आहे, पालन करण्यासाठी कोणत्या तरी बाह्य अभिकरणच असावं लागतं असं नव्हे. बऱ्याचदा आपण आपल्या जबाबदारीच्या भावनेतून, ठीक आहे, जबाबदारीच्या भावनेतून सुद्धा नीतिमत्तेचं पालन करत असतो. भावनेतून नीतिमत्तेचं पालन करतो. उदाहरणार्थ रक्तदानाची भूमिका असेल, तुम्ही रक्तदान करता कधी मध्ये, ठीक आहे, ते कशातून करता, तुमच्यावरती बंधनकारक आहे का नाहीये, तुम्हाला वाटतं ते योग्य आहे करणं, ठीक आहे, ते योग्य वर्तन आहे, अशा वेळेस तुम्ही ती गोष्ट करता. त्यानंतर अभ्यास, आपण मगाशी म्हटलं की एखाद्या अपघातातील व्यक्तीला मदत करणं हे तुमच्यावर कायद्यानं बंधनकारक नाहीये, मात्र तरी देखील तुम्ही ती मदत करता, कारण नीतिमत्तेतून, जबाबदारीच्या भावनेतून तो तुमचं कृती होत असते. त्याचप्रमाणे आपण आपल्या व्यक्तिगत संपत्तीतून दान धर्म करतो. ठीक आहे, तेही आपल्यावरती कंपल्शन नसतं, पण तरी देखील आपण ती कृती करत असतोय. त्यानंतर काय म्हणूयात की आपली लोकशाही प्रगल्भतेच्या दिशेने नेण्यासाठी
निवडणुकांमध्ये मतदान करणं हे आपल्यावरती कंपल्शन नाहीये, मात्र तरी आपण ते मतदान करत असतोय. म्हणजे जबाबदारीच्या भूमिकेतून सुद्धा हे नीतिमत्तेचं पालन आपल्याकडून होत असतंय, नैतिक वर्तन आपल्याकडून होत असतंय. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? पुढला टॉपिक आपण बघणार आहोत की नीतिमत्तेचं सार काय आहे, एसेन्स ऑफ एथिक्स किंवा नीतिशास्त्राचा सार काय आहे. सार म्हणजे काय, एसेन्स, एसेन्स ऑफ एथिक्स ही इंग्लिश टर्म महत्वाची आहे. पेपरमध्ये तुम्हाला तशी दिसली तर समजून जायचं काय आहे ती. नीतिशास्त्राचा सार म्हणजे काय, ही जी काही नीतिशास्त्राची वैशिष्ट्ये आपण बघितली त्यालाच आपण नीतिशास्त्राचा सार असं म्हणत असतोय. म्हणजे नीतिशास्त्राची अत्यंत महत्वाची वैशिष्ट्य कोणती आहेत, ओके ठीक आहे, जास्त महत्वाची वैशिष्ट्य, तिची इंडिस्पेन्सिबल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एथिक्स. ठीक आहे, महत्वाची वैशिष्ट्य, अटळ वैशिष्ट्य जे नीतिशास्त्रापासून आपण दूर करू शकत नाही. मग अशी वैशिष्ट्ये काय आहेत, ठीक आहे, नीतिशास्त्राचा गाभा काय आहे त्याला आपण सार म्हणू शकतो. ठीक आहे, क्लिअर आहे. नीतिशास्त्राचा सार आणि वैशिष्ट्य याच्यामधला काय फरक आहे, सगळ्यांना क्लिअर आहे. त्यामध्ये आपण काही मुद्दे बघूयात की नीतिशास्त्राचा सार म्हणजे काय. आता आपण, ठीक आहे, मी वाटलं तर फळ्यावरती लिहितो या सगळ्या गोष्टी, व्यवस्थित समजून घ्या की आपण व्यक्ती म्हणून किंवा व्यक्ती काही निर्णय घेत असते. ठीक आहे, काही माहितपूर्ण निर्णय घेत असते, मात्र या निर्णयाचे त्या व्यक्तीवर, व्यक्ती जी निर्णय घेते त्या निर्णयाचे व्यक्तीवर आणि समूहावर काही परिणाम होत असतोय. ठीक आहे, तुम्ही जी कृती करत आहात, जे निर्णय घेत आहात, ठीक आहे, निर्णय किंवा कृती, निर्णय असेल, कृती असेल, तुमची वृत्ती असेल, या सगळ्या बाबी यात आल्या. मग ह्या व्यक्तीच्या कृतीच्या, व्यक्तीच्या निर्णयाचं त्या व्यक्तीवर, त्या व्यक्तीच्या समूहावर, समाजावर काही परिणाम होत असतात. म्हणजेच काय की व्यक्तीनं जर त्या व्यक्तीचे तिच्या पलीकडे इतरांवर परिणाम होत असतील तर त्या कृती आणि वृत्ती वर्तनासाठी, कृती असेल, त्या व्यक्तीचं वर्तन असेल, यासाठी ती व्यक्ती नैतिकदृष्ट्या जबाबदार आहे. बरोबर ना. जर तिच्या कृतीचे परिणाम इतरांवर पडणार असतील तर ती नैतिकदृष्ट्या जबाबदार आहे. मग अशा वेळेस व्यक्तीनं कृती कोणती करावी किंवा व्यक्तीच्या कृतीच्या संदर्भात योग्य अयोग्य काय आहे नैतिकदृष्ट्या हे समजण्यासाठी नीतिशास्त्र व्यक्तीला सहाय्य करतं. ठीक आहे, की नैतिकदृष्ट्या योग्य किंवा व्यक्तीच्या कृतीसंबंधी योग्य अयोग्यता काय आहे, योग्य काय अयोग्य काय हे समजण्यासाठी नीतिशास्त्र हे व्यक्तीला मदत आणि सहाय्य करत असते. आणि त्यामुळे नीतिशास्त्र हे महत्वाचं आहे. समजलं, नीतिशास्त्र का महत्वाचं आहे तर व्यक्ती निर्णय घेते, त्या निर्णयाचा समूहावर, त्या व्यक्तीवर प्रभाव पडतो, परिणाम होतो. मग अशा वेळेस तिची कृती ही नैतिक असणं गरजेचं आहे, तिची नैतिक जबाबदारी राहते. मग अशा वेळेस काय करणं योग्य आहे हे व्यक्तीला समजण्यासाठी सहाय्य करण्याचं काम नीतिशास्त्र करतं. त्याला आपण एसेन्स ऑफ एथिक्स असं म्हणू शकतो. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला अजून दुसरा एसेन्स काय पाहता येईल, मी तुम्हाला अगोदरही सांगितलेलं, ज्यावेळेस आपण कायदा आणि नीतिशास्त्र अभ्यासत होतो, कायदा आणि नीतिशास्त्र आपण अभ्यासत होतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलेलं की कायदा जो आहे तो सेकंड लाईन ऑफ डिफेन्स आहे, मात्र ही जी काही नीतिमत्ता आहे ती फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स आहे, म्हणजे संरक्षणाची पहिली फळी. कशाच्या विरोधात, अयोग्य कृत्यांच्या विरोधात. ठीक आहे, एखादी अयोग्य कृती करण्याचा विचार जेव्हा व्यक्तीच्या मनामध्ये येतो त्यावेळेस तिचं एथिक्स तिला गाईड करतं की ही गोष्ट अयोग्य आहे, ती तू करू नको. ठीक आहे, म्हणजेच व्यक्तीला पहिल्यांदा रोखण्याचं काम, ती अयोग्य कृत्य करण्यापासून रोखण्याचं काम नीतिमत्ता करत असते, त्या व्यक्तीची नैतिकता करत असते, त्या व्यक्तीची मूल्य तिला सांगतात की ही गोष्ट अयोग्य आहे, ती करू नको. म्हणजे त्याला फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स असं आपण म्हणूयात. आणि त्यानंतर समजा त्या व्यक्तीनं ते अयोग्य बेकायदेशीर कृत्य केलं तर कायदा पुढे येतो आणि त्या व्यक्तीला दंड देत असतो किंवा कायद्याचा धाक उत्पन्न होतो आणि व्यक्ती ते अयोग्य बेकायदेशीर अनैतिक कृत्य करण्यापासून रोखली जाते. ठीक आहे, म्हणजेच कायदा हा सेकंड लाईन ऑफ डिफेन्स आहे. फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स काय आहे, नीतिमत्ता, नीतिशास्त्र ते व्यक्तीला सांगतं की ही अयोग्य गोष्ट ती करू नको आणि व्यक्ती त्यापासून दूर राहत. ठीक आहे, ज्यावेळेस तिच्या मनामध्ये एखादा अयोग्य गोष्ट करण्याचा विचार येत असतो त्यावेळेस ती स्वतःला रोखते आणि ते रोखण्याचं काम
ते मार्गदर्शन, ते नीतिमत्ता, नीतिशास्त्र करत असते. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना? त्यानंतर आपण असं म्हणू शकतो की ज्या वेळेस व्यक्तीला एक सद्गुणी किंवा शुभ जीवन जगायचं आहे, त्यावेळेस सुद्धा नीतिशास्त्र व्यक्तीला सहाय्य करतं. ठीक आहे, आपली जी भगवद्गीता आहे तिच्यामध्ये व्यक्तीच्या जीवनाचा हेतू काय आहे, की सद्गुणी जीवन जगणं असेल किंवा आपलं निष्काम कर्मयोग करत राहणं, आपलं जे कर्तव्य आहे ते करत राहणं, याला ते सद्गुणी जीवन असं. सद्गुणी आणि म्हणजे काय म्हणू की व्यक्तीच्या जीवनाचा हेतू असल्याचं गीता सांगते. ठीक आहे, मग त्याप्रमाणे जर व्यक्तीनं वर्तन केलं तर व्यक्तीचं जीवन हे सद्गुणी आणि शुभ ठरतं. ठीक आहे, सद्गुणांचं पालन करणं. आणि हे जे व्यक्ती जे काही हे सद्गुणी जीवन जगणार आहे म्हणजे नैतिक जीवन जगणार आहे, हे नैतिक जीवन जर व्यक्ती जगली तर त्या व्यक्तीसाठी व्यक्तिगतरित्या आणि त्याच वेळेस समाजासाठी सुद्धा फायदे असतात. समाजासाठी सुद्धा त्या गोष्टी महत्वाच्या असतात. ठीक आहे, मग हे समाजासाठी व्यक्तीसाठी नैतिक जीवन किंवा नीतिशास्त्र कसं महत्वाचं आहे ते आपण पुढल्या टप्प्यामध्ये अभ्यासणार आहोत. नीतिशास्त्राचे परिणाम काय आहे. ठीक आहे, तोपर्यंत फक्त एवढं समजून घ्या की नैतिक वर्तन हे व्यक्तीसाठी समाजासाठी फायदेशीर असतं. कारण या नैतिक वर्तनामुळे त्या व्यक्तीला एक आंतरिक शांतता लाभत असते, एक समाधानाची भावना त्याच्यामध्ये उत्पन्न होत असते, तिला समाधान लाभत असते आणि त्यामुळं व्यक्ती हे नैतिक जीवन जगत असते. ठीक आहे, म्हणजे बिईंग गुड इज अ रिवॉर्ड इन इट सेल्फ. व्यक्तीनं चांगलं का असावं, का असावं? बिईंग गुड इज रिवॉर्ड इन इट सेल्फ. म्हणजे तुम्हाला काहीतरी फायदा होणार आहे याच्यासाठी तुम्ही चांगलं असता कामा नये, तर तुम्ही चांगले आहात हीच एक जमेची बाजू आहे, हीच एक खूप चांगली आणि मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, बिईंग गुड इज गुड इन इट सेल्फ. ठीक आहे, समजतंय तुम्हाला? मग ह्या अशा गोष्टी महत्वाच्या असतात की नैतिक जीवन म्हणजे तुम्हाला खूप फायद्याचं असतंय, पण काहीतरी फायदा पोहोचणार आहे म्हणून तुम्ही तसं असता कामा नये. ठीक आहे, त्यानंतर आपण काय म्हणू शकतो की व्यक्तीचं जे काही नैतिक वर्तन आहे, ठीक आहे, नैतिक वर्तन जे आहे ते एक उच्चतम किंवा हायेस्ट गुड आहे, म्हणजे त्याला आपण उच्चतम शुभ असं म्हणू शकतो की नैतिक असणं हे उच्चतम शुभ आहे. तुम्ही तुमच्या कनिष्ठ प्रतीच्या ज्या गरजा आहेत, निम्नतम दर्जाच्या, निम्नतम स्वरूपाच्या, त्यांच्या पलीकडे जाता. ठीक आहे, आणि त्या दृष्टीने तुम्ही तुमचं आयुष्य जगत असताय की जे तुम्हाला समाधान देत असतंय. त्यानंतर आपण त्या सारमध्ये अजून म्हणू शकतो काही गोष्टी की हे जे काही नीतिशास्त्र आहे ते तुमच्या ज्या व्हॉलंटरी ऍक्शन्स आहेत, व्हॉलंटरी ऍक्शन्स म्हणजे काय, तुमच्या ऐच्छिक कृती त्यांनाच लागू पडते. म्हणजेच काय की तुम्ही तुमच्या मनानं ज्या गोष्टी करत आहात, कोणाचा धाक नसताना, त्याच गोष्टींना आपण नीतिशास्त्र लागू करू शकतोय. ठीक आहे, म्हणजेच समजा तुमच्या डोक्यावरती तुमच्या कपाळाला कोणीतरी बंदूक लावली, पिस्तूल लावला आणि त्यानंतर तुमच्याकडून एखादी अयोग्य आणि बेकायदेशीर कृती जर त्यानं करून घेतली तर त्यावेळेस आपण त्या तुमच्या कृतीला नैतिकतेचं निकष लावू शकत नाहीये. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या फ्री विलनं, ठीक आहे, म्हणजेच काय की तुमची फ्री विल असणं गरजेचं आहे, तुमची मुक्त इच्छा असणं गरजेचं आहे. तुमच्या मुक्त इच्छेने तुम्ही जी कृती केली तिलाच आपण नीतिशास्त्राचे परीक्षण लावत असतोय. ठीक आहे, क्लिअर आहे? अजून दुसरी महत्वाची गोष्ट असते की नीतिशास्त्र म्हणजे काय किंवा नीतिशास्त्राचे वेगवेगळे सिद्धांत काय आहेत ते वेगवेगळे आहेत. त्याचं ठोस असं प्रकटीकरण नाहीये की तुम्ही कोणती कृती केली पाहिजे योग्यपणे ठोसपणे एखादं सांगतंय काहीतरी, असं काही नाहीये. मग अशा वेळेस व्यक्ती म्हणजे आपण पाहिलं की नीतिमत्ता, नैतिकता, मूल्य, वृत्ती ह्या गोष्टी काय येतात, सब्जेक्टिव्ह आहेत, व्यक्ती सापेक्ष आहेत. मग व्यक्ती सापेक्ष असल्यामुळं व्यक्ती त्या नीतिशास्त्राचा स्वतः अर्थ कसा लावते त्यानुसार ते ठरतं. मग व्यक्ती तिच्यासाठी त्या नीतिशास्त्राचा अर्थ कसा लावते एखाद्या परिस्थितीमध्ये त्यानुसार ती व्यक्ती तिचा अर्थ लावते आणि त्यामुळं अनेकदा व्यक्तींचं वर्तन आपल्याला गैरवर्तनाकडे किंवा काय म्हणूयात की अनैतिक वर्तनाकडे व्यक्ती झुकलेली पाहायला मिळते. अनैतिक वर्तन का, तर नीतिशास्त्र हे अमूर्त आहे. ठीक आहे, आपण बघितलं हे एक मेंटल कन्स्ट्रक्ट आहे, मानसिक रचित आहे, ते अमूर्त स्वरूपाचं आहे, त्याला आपण स्पर्श करू शकत नाही, ज्याचं त्यानं अर्थ लावायचा राहतोय. मग अशा वेळेस व्यक्ती तिचा वेगळा अनुअर्थ लावून अनैतिक वर्तन सुद्धा करते या नीतिशास्त्रातून. ठीक आहे, तिला वाटतं मी ती योग्य गोष्ट करते. ठीक आहे, समजतंय तुम्हाला? मग हे नीतिशास्त्राच्या सारामध्ये आपण म्हणू शकतोय. ठीक आहे, क्लिअर आहे तुम्हाला? या पेजमध्ये बराच राडा झालाय. ठीक आहे, पहिल्यापासून काय आहे नीतिशास्त्राचा सार आपण पाहत होतो. त्याच्यामध्ये काय म्हटलं मी की नीतिशास्त्राचा सार म्हणजे काय की कोर एसन्स काय आहे, म्हणजे कोर वैशिष्ट्य काय आहेत कशाची, नीतिशास्त्राची. नीतिशास्त्राचे अत्यंत महत्वाचे असलेले वैशिष्ट्य की जे त्याच्यापासून आपण नीतिशास्त्राला वेगळं करू शकत नाही. तर सगळ्यात महत्वाचं काय, व्यक्ती निर्णय घेते, त्या निर्णयांचा समाजावरती स्वतःवरती परिणाम होत असतो
अशा वेळेस व्यक्तीनं तिच्या कृती वर्तन वृत्तीसाठी नैतिकदृष्ट्या जबाबदार असलं पाहिजे आणि त्यामुळं व्यक्तीनं काय करणं योग्य आहे हे सांगण्यासाठी नीतिशास्त्र व्यक्तीला सहाय्य आणि मदत करतं. त्यानंतर आपण बघितलं की नीतिशास्त्र जे आहे ती संरक्षणाची पहिली फळी आहे. ठीक आहे, संरक्षणाची पहिली फळी आहे. म्हणजेच काय की ज्यावेळेस अयोग्य कृत्य करण्याची भावना तुमच्या मनामध्ये येते, तसा विचार तुमच्या मनामध्ये येतो, त्यावेळेस नीतिशास्त्र तुम्हाला रोखतं ती गोष्ट करण्यापासून. त्यानंतर आपण काय बघितलं की सद्गुणी आणि शुभजीवन जर तुम्हाला व्यतीत करायचं असेल, अशा वेळेस तुमचं जीवन हे तुमचं वागणं, तुमचं वर्तन हे नैतिक असणं गरजेचं असतं. तुम्ही निष्काम कर्म असेल किंवा सद्गुणी जीवन जगणं असेल ते करणं गरजेचं राहतंय. त्यातून तुम्हाला आंतरिक शांतता, तुम्हाला समाधान लाभत असते. हे नीतिशास्त्र केवळ ऐच्छिक कृतीनं लागू पडतं. ठीक आहे, तुमच्या प्रेरणेनं तुम्ही केलेल्या गोष्टी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे सब्जेक्टिव्ह असल्यामुळे काही वेळेस अनैतिक कृत्य सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, नीतिशास्त्राचा सार सगळ्यांना समजला ना? काय अडचण तर नाही असेल तर तुम्ही मला विचारा. ठीक, आता आपण पुढचा टॉपिक बघूयात की काय आहे नीतिशास्त्राचे निर्धारक घटक म्हणजे डिटर्मिनंट्स ऑफ एथिक्स. याला काय म्हणतो आपण डिटर्मिनंट्स ऑफ एथिक्स. मला सांगा एखादी कृती करण्याचा एकच एक योग्य असा सार्वत्रिक योग्य अयोग्यते संबंधित सार्वत्रिक किंवा निरपेक्ष असा मार्ग असू शकेल का? एकच एक गोष्ट की जी सार्वत्रिक दृष्ट्या योग्य आहे, जी निरपेक्षपणे योग्य आहे. निरपेक्ष म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये ती योग्यच आहे, सार्वत्रिकपणे ती योग्यच आहे. आपण एक उदाहरण बघितलेलं की साधू आणि एक मुलगा, की एका साधूंनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधी खोटे बोललेले नसतात, नेहमी ते सत्यवचनी असतात. आणि अशा वेळेस एका मुलाच्या मागे काही गुंड लागतात आणि तो मुलगा त्या साधूंकडे आसरा घेतो. ठीक आहे, आणि साधू नंतर ते गुंड त्याच्या मागून त्या साधूच्या झोपडीविषयी येतात. त्या साधूला विचारतात तुम्ही त्या मुलाला पाहिलंय का? तर ते सांगतात की मुलगा तिथं आहे. मग साधूंचं या ठिकाणी सत्य बोलणं म्हणजे सत्य बोलणं बरेही आपण म्हणू की सत्य बोलणं हे योग्य आहे. मात्र साधूंचं त्या परिस्थितीमध्ये बोलणं हे निरपेक्षपणाने आपण म्हणू शकतो योग्य आहे. मात्र सापेक्षरित्या हे चुकीचं ठरलं, कारण की त्या मुलाचा जीव त्या साधूंच्या खऱ्या बोलण्यामुळे धोक्यात आलेला आहे. तो मुलगा त्या गुंडांच्या हाती लागलेला आहे. म्हणजेच काय एकच एक गोष्ट किंवा कृतीचा एकच एक मार्ग हा सार्वत्रिकपणे युनिव्हर्सली सगळ्या ठिकाणी सगळ्या काळात आणि त्याचबरोबर सगळ्या परिस्थितीमध्ये योग्यच असेल असं नाही. म्हणजे कृती कोणती योग्य आहे अयोग्य आहे हे सांगण्याचा कोणताही वस्तुनिष्ठ मार्ग असू शकत नाही. वस्तुनिष्ठ मार्ग असू शकत नाही, ऑब्जेक्टिव्ह मार्ग असू शकत नाही. म्हणजेच काय नीतिशास्त्राचे वेगवेगळे आयाम, वेगवेगळे काय म्हणूयात की स्रोत असणार आहेत आणि त्या आधारे आपण कृतीची नैतिकता ठरवणार आहोत. ठीक आहे, किंवा व्यक्तीच्या नैतिकतेला नीतिमत्तेला आकार देणाऱ्या बरेच घटक असणार आहेत, ते व्यक्तीच्या नीतिशास्त्राला आकार देत असतात. ठीक आहे, म्हणजेच काय की नीतिशास्त्राचे म्हणजे वस्तुनिष्ठ मार्ग एकच एक असा असू शकत नाही. त्यामुळे मग नीतिशास्त्राचे निर्धारक घटक महत्वाचे ठरतात. नीतिशास्त्राचे निर्धारक घटक किंवा नीतिशास्त्राचे स्रोत आणि म्हणजे सोर्सेस आणि डिटर्मिनंट्स ह्या गोष्टी पुढे येतात. ठीक आहे, त्या मग आता आपण बघूयात. त्याच्यामध्ये हे जे काही निर्धारक आहेत त्याच्यामध्ये आपण काय गोष्टी अभ्यासूयात की नीतिशास्त्राचे निर्धारक काय असतात. आपण जी नीतिमत्ता अवगत करतो ती सामाजिकीकरणाची प्रक्रिया आपण अभ्यासलेली. ठीक आहे, की सामाजिकीकरणातून व्यक्तीची ही मूल्यव्यवस्था आकारली जात असते आणि मूल्यव्यवस्था ही नैतिकता नीतिमत्ता वृत्ती या घटकांना आकार देत असते. मग त्याच गोष्टी आपल्याला पुन्हा एकदा थोडक्यात बघायच्या आहेत. ठीक आहे, मग हा नीतिशास्त्राचा निर्धारक काय आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघूया की धर्म आणि ईश्वर, रिलिजन अँड गॉड. ठीक आहे, हे जे काही धर्म आधारित नीतिशास्त्र आहे त्याचा स्रोत काय असतो? या धर्म आधारित नीतिशास्त्राचा स्रोत असतो ईश्वर. आपण म्हणतो ईश्वरानं एखादी गोष्ट सांगितली आहे तशी आणि त्यामुळे तसं करणं योग्य आहे. बरोबर म्हणतो ना आपण, आपल्या आजूबाजूचे काही लोक की ईश्वरानं तसं सांगितलंय ते तसं करणं योग्य आहे म्हणून आपण तसे करतो. ठीक आहे, मग ह्या ईश्वरानं सांगितलेल्या गोष्टी काय आहेत किंवा हे जे काही धर्म आहे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी काय आहेत, की धर्म आपल्याला सांगतो की व्यक्तीनं तिचं जीवन कसं जगावं, व्यक्तीनं जीवन कसं जगावं, समाजानं कसं असावं, समाज कसा असावा या गोष्टी धर्म सांगतो. जे धार्मिक ग्रंथ असतात वेगवेगळ्या धर्मांचे त्यामध्ये या गोष्टी नमूद असतात. धार्मिक ग्रंथ
ठीक आहे, जसं की कुराण असेल, बायबल असेल, भगवद्गीता असेल, या समजा समाजानं कसं असावं, व्यक्तीचं वर्तन कसं असावं. ठीक आहे, म्हणजेच काय, ह्या धर्म आधारित नीतिशास्त्राचा स्रोत काय आहे, हे धार्मिक ग्रंथ. आणि या धार्मिक ग्रंथांमधून किंवा धर्मांनी जी काही मूल्य आणि तत्व सांगितली आहे, ही आपल्याला काहीशी निरपेक्षपणाची आणि सार्वत्रिक असल्याचं पाहायला मिळतं. ठीक आहे, सार्वत्रिक आणि निरपेक्ष, ऍब्सोल्यूट. हे निरपेक्ष ऍब्सोल्यूट काय आहे, हे सगळं मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित रिवाइज कराल आपल्या नोट्स. त्यानंतर हे सार्वत्रिक निरपेक्ष असल्याचं आपल्याला कसं पाहायला मिळतं, आपण उदाहरण घेऊयात की बौद्ध धर्म असेल, या बौद्ध धर्मामध्ये काय आहे, पंचशील तत्व असतील. त्यानंतर अष्टांग मार्ग असेल. काय आहे अष्टांग मार्ग, की बुद्धानं काही सांगितलं की दुःख हे सार्वत्रिक आहे, दुःख हे असणार आहे, त्याच्यासाठी काय कारण सांगितलं, डिझायर्स. मात्र दुःख निवारणाचा मार्ग आहे, आणि दुःख निवारणाचा मार्ग काय, हा अष्टांग मार्ग, की सम्यक वाचा ठेवा, सम्यक ध्यान करा, सम्यक विचार करा. ठीक आहे, मग ह्या सगळ्या गोष्टी अष्टांग मार्ग आहेत. मग हे सार्वत्रिक आहे ना, त्याला आपण फक्त विशिष्ट परिस्थितीतच लागू नाही करू शकत, सर्वत्र ते लागू होऊ शकतं. अष्टांग मार्ग असेल. त्यानंतर बुद्धांना सांगितलेला मध्यम मार्ग असेल, मिडल पाथ. ठीक आहे, मध्यम मार्ग असेल. किंवा जैन धर्मातील स्वादवाद असेल, अनेकांतवाद किंवा स्वादवाद त्याला ज्याला आपण म्हणतो, अनेकांतवाद म्हणजे एकच एक गोष्ट नव्हे, तर एकाच वेळेस अनेक गोष्टी अस्तित्वात असू शकतात, एकाच वेळेस वेगवेगळी मतं अस्तित्वात असू शकतात, त्याला आपण स्वादवाद, अनेकांतवाद असं म्हणतो. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला धर्म आणि ईश्वर सांगत असतोय, त्यातून ह्या गोष्टी पुढे येत असतात. ठीक आहे, आणि या गोष्टी आपल्या नीतिशास्त्राला, आपल्या नीतिमत्तेला आकार देत असतात. बरोबर. मात्र धर्म म्हणजेच नीतिशास्त्र आहे का, तर ते नाहीये. का, धर्म म्हणजेच नीतिशास्त्र नाही. ठीक आहे, पूर्णपणे. कारण की हे जे काही नीतिशास्त्र आहे, हे नास्तिकालाही लागू होते. जो एथेइस्ट आहे, नास्तिक म्हणजे ज्याचा देवावर, धर्मावर विश्वास नाहीये, अशा व्यक्तीला सुद्धा नीतिशास्त्र लागू होतं. मात्र धर्म ती व्यक्ती मानत नसते. म्हणजेच धर्म जो आहे तोच म्हणजे नीतिशास्त्र असं आपण म्हणू शकत नाहीये. ठीक आहे, हा आपल्या नीतिशास्त्राचा एक स्रोत आहे, एक निर्धारक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? क्लिअर आहे ना? त्यानंतर आपण पुढला घटक बघूयात. नीतिशास्त्राच्या निर्धारकाचा पुढला घटक काय आहे, की ह्युमन इंट्युशन. ह्युमन इंट्युशन म्हणजे काय, मानवी अंतर्ज्ञान. अंतर्ज्ञान म्हणजे काय, ह्युमन इंट्युशन म्हणजे आपल्या अंतर्मनातील एक आवाज. ठीक आहे, म्हणजेच त्याला आपण असं म्हणू शकतो की जेव्हा तुमचे युक्तिवाद संपतात, जेव्हा व्यक्तीचा युक्तिवाद संपतो, तेव्हा अंतर्मनातील आवाज किंवा हे अंतर्ज्ञान आहे ते सुरू होतं. तेव्हा अंतर्मनातील आवाज पुढे येत असतो. ठीक आहे, आणि त्यालाच आपण ह्युमन इंट्युशन असं म्हणतो. जिथं युक्तिवाद संपतात आणि आपल्याला वाटतं की ती गोष्ट खरी आहे, खरी आहे, त्यासाठी युक्तिवाद तुमच्याकडे काही नाहीये. ठीक आहे, म्हणजेच काय, आपण एक मी नोट्समध्ये एक उदाहरण दिलेलं आहे की समजा दोन मुलं आहेत. ठीक आहे, दोघ जण आहेत, अ आणि ब. मग त्यातला एक जण म्हणतो की प्राण्यांना इजा करणं, त्यांना नुकसान पोहोचवणं हे योग्य नाहीये. मग दुसरा त्याला विचारतो की का. तो तिसरा म्हणजे जो पहिला आहे तो त्याला सांगतो की प्राण्यांना इजा पोहोचवल्यानं त्यांना दुःख होते. ठीक आहे, आणि त्यामुळे ते योग्य नाही. तो म्हणतो का. मग परत तो पहिला त्याला सांगतो की जे आपण, काय म्हणतो पहिला, की जे आपण किंवा काय म्हणतात त्याला, की आपल्याशी दुसऱ्यांनी आपल्याला कसे वागवावे हे जे आपल्याला वाटते, तसेच आपण इतरांना वागवावे. म्हणजेच काय, की प्राण्यांना इजा का पोहोचू नये, तर आपल्याला कोणी इजा पोहोचवलेली आपल्याला पटणार आहे का, आपल्याला तसं वाटतं का की आपल्याला कोणीतरी दुःख पोहोचावं, इजा पोहोचावी, त्रास द्यावा, नाही वाटत. मग आपणही त्यांना नाही दिली पाहिजे. मग पुन्हा दुसरा विचारतो तसे का, तर मग पुन्हा तो पहिला सुरुवातीला सांगतो की तसे करणे योग्य आहे, कारण ते योग्य आहे, तसं हे योग्य आहे. मग तसं का योग्य आहे,
तर तसं करणं योग्य आहे. म्हणजेच काय की त्याच्या पुढे आता त्याच्या पलीकडे त्याचा युक्तिवाद संपून जातो की हे तसं करणं योग्य आहे ते योग्य आहे, जे शुभ आहे ते शुभ आहे कारण ते शुभ आहे. एखादी गोष्ट चांगली आहे ती चांगली आहे कारण ती चांगली आहे, त्याच्यासाठीचा युक्तिवाद नाहीये. मग अशा वेळेस हा जो विचार आहे की तो युक्तिवाद संपतात त्याला आपण अंतर्मनातील आवाज किंवा अंतर्ज्ञान, मानवी अंतर्ज्ञान असं म्हणतो. आणि हे सुद्धा तुमचं नीतिशास्त्राला निर्धार करण्याचं काम करत असतंय, तुमच्या नीतिशास्त्राचा निर्धारक असते की व्यक्तीला अंतर्मनातून काय वाटतंय. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढला घटक बघूयात. आपण 2 घटक बघितले, त्यानंतर आपण पुढला घटक बघूयात की जी काही संस्कृती असते, समाज असतो, हा सुद्धा आपल्या नीतिशास्त्राचा निर्धारक घटक म्हणून असतोय. ठीक आहे. अगोदर आपण संस्कृती बघूयात. तिसरा घटक आहे संस्कृती. ही संस्कृती सुद्धा व्यक्तीच्या किंवा समाजाच्या नीतिशास्त्राला, नीतिमत्तेला आकार देत असते. ठीक आहे. जी काय पौर्वात्य संस्कृती आहे ती पाश्चात्य संस्कृतीपासून आपल्याला वेगळी पाहायला मिळते. पाश्चात्य म्हणजे काय, अमेरिका असेल किंवा युरोप असेल, युरोपियन देश असेल, तिथे असलेली संस्कृती. मग तिथल्या समाजामध्ये आपल्याला काही वैशिष्ट्य पाहायला मिळतात की जी काही पाश्चात्य संस्कृती आहे मग ती तिथल्या संस्कृतीनुसार त्यांचे निर्धारक घटक वेगळे ठरतात ना वर्तनाचे, की तिथं आपल्याला व्यक्तिवाद पाहायला मिळतो. व्यक्तिवाद म्हणजे काय, इंडिव्हिज्युअलिझम, म्हणजे व्यक्तीला महत्व असतं कुटुंबापेक्षा, समूहापेक्षा. त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला तिथं स्पर्धात्मकता पाहायला मिळते. ठीक आहे. तिथं आपल्याला भौतिकवाद थोडा जास्त पाहायला मिळतो आपल्यापेक्षा. ठीक आहे. ह्या गोष्टी आहेत किंवा विवेकशीलता असेल. आणि जो काय आपला पौर्वात्य समाज आहे किंवा भारतीय संस्कृती आहे, ती भारतीय संस्कृती, इथं आपल्याला कोणत्या गोष्टी पाहायला मिळतात की सामूहिकता किंवा समाजाला आपल्या इथं जास्त महत्व आहे व्यक्तीपेक्षा. ठीक आहे. अजून काय म्हणू शकतो, स्पर्धेच्या ऐवजी आपल्या इथं सहकार्यावर जास्त भर दिला जातो. भौतिकवादाऐवजी आपल्या इकडे समाज किंवा आपल्याकडल्या व्यक्ती हे आध्यात्मिक थोड्या जास्त असल्याचं दिसून येतं. ठीक आहे. म्हणजे ही काय आहे की तुमची संस्कृती तुमच्या नीतिशास्त्राला आकार देत आहे, म्हणजे नीतिशास्त्राचा निर्धारक घटक ठरत आहे. ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे ना इथपर्यंत? त्यानंतर पुढला चौथा घटक आहे तो म्हणजे समाज. समाज देखील आपल्या नीतिशास्त्राला आकार देत असतोय. आपण बघितलं की समाज पातळीवरील मूल्य काय आहेत, समाजाची मानदंड काय आहेत व्यक्तीच्या वर्तणुकी संबंधीची, त्यालाच आपण नीतिशास्त्र असं म्हणतो, नीतिमत्ता असं म्हणत असतो. मात्र समाजानं स्वीकारलेल्या सर्वच बाबी या नैतिक असतील असं नव्हे. ठीक आहे. समाज हा तुमच्या नीतिशास्त्राचा किंवा नीतिमत्तेचा एक स्रोत आहे, निर्धारक आहे. मात्र समाजानं स्वीकारलेल्या सर्व बाबी या नैतिक असतातच असे नाही. म्हणजेच काय की जाती व्यवस्था असेल किंवा पुरुषसत्ताक व्यवस्था असेल, या भले समाजामध्ये आपल्या अस्तित्वात असतील, मात्र त्याला आपण नैतिक म्हणू शकत नाही. म्हणजे समाजाने स्वीकारलेल्या सर्व बाबी या नैतिक नसतात. ठीक आहे. मात्र समाज हा आपल्या नीतिशास्त्राचा महत्वाचा स्रोत असतो. समाजामध्ये जे मूल्य आहेत, बाबी आहेत, ते आपण स्वीकारत असतोय, त्यांना योग्य अयोग्य ठरवत असतोय. तसंच समाज आपल्याला लहानपणापासून सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये शिकवत असतोय. ठीक आहे. त्यानंतर याच्याबरोबर समाज म्हणजे समाज आला म्हणजे सामाजिकीकरणाची अभिकरणं आली त्याच्यामध्ये. त्याच्यावर तो आपण एक सेपरेट पॉईंट लिहू शकतो. की 5वा पॉईंट काय आहे की सामाजिकीकरणाची अभिकरणं म्हणजेच काय, एजन्सीज ऑफ सोशलायझेशन. काय काय आहेत आठवा बरं. आपण सामाजिकीकरणाची अभिकरणं आणि यंत्रणा अभ्यासलेल्या सोशलायझेशन मध्ये, जे की आपण दुसरं चॅप्टर अभ्यासत होतो, मूल्य, वृत्ती, नैतिकता आणि नीतिमत्ता, त्याच्यामध्ये. ठीक आहे. पण सामाजिकीकरणाची अभिकरणं आहेत की कुटुंब असेल, शाळा असेल, ठीक आहे, शिक्षक असतील किंवा सोशल म्हणजे मीडिया असेल, मीडियामध्ये मग वेगवेगळे प्रकार आले. ठीक आहे. या गोष्टी आपल्या नीतिमत्तेला आकार देत असतात. की वेगवेगळे आता मीडिया म्हणजे त्याच्यामध्ये चित्रपट देखील आले. म्हणजे काय, सोशल इश्यूज वरती जे काही चित्रपट आहे, सामाजिक विषयांवरचे, की जसं पिंक असेल, थप्पड असेल, दंगल असेल, ठीक आहे, किंवा आर्टिकल 15 असेल, डॉक्टरजी असतील, जी ज्या सामाजिक विषयांवरील चित्रपटांचा आपण वारंवार नाव देतोय, तिथं आपण उदाहरण देऊ शकतो की हे चित्रपट आपल्यातली संवेदनशीलता जागृत करत असतात आणि आपल्या नीतिमत्तेला आकार देत असतात. ठीक आहे. आपल्या मूल्यांना आकार देत असतात आणि या मूल्यांमधून आपली नीतिमत्ता पुढे येत असते. म्हणून सामाजिकीकरणाची जी अभिकरणं आहेत ती सुद्धा महत्वाची ठरत असतात नीतिशास्त्राचे निर्धारक म्हणून. ठीक आहे. त्याच वेळेस आपण असंही म्हणू शकतो की काही वेळेस काही नेते असतात ना, मोठमोठे नेते, त्यांचे अनुयायी भरपूर असतात. अशा वेळेस त्या नेत्यांच्या वर्तनाचा, त्यांच्या वृत्तीचा त्या अनुयायांच्या वृत्तीवर आणि नीतिशास्त्रावर, नीतिमत्तेवर प्रभाव पडत असतो. ठीक आहे. समाजाच्या नीतिमत्तेवर प्रभाव पडत असते. जसं की सरदार वल्लभभाई पटेल असतील. ठीक आहे. सरदार पटेल यांचा दूरदृष्टीपणा असेल, मग चीनच्या बाबतीत त्यांनी केलेली बाकी असेल किंवा त्यांची मतं असतील, या गोष्टी आजही आपल्यासाठी महत्वाची ठरतात. ठीक आहे. नेत्यांची मतं किंवा गांधीजींचा अहिंसक लढा असेल, त्या गोष्टीमुळे आपली लोकशाहीचं जे काही
डेमोक्रेटायझेशन झालं आपल्या राजकीय व्यवस्थेचं, तर त्यांच्यामुळे झालं की सामान्य लोकांना त्यांनी राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं. महिलांचा सहभाग ते आल्यानंतर वाढला. मग ह्या गोष्टी आपल्या नीतिमत्तेला म्हणजे समाजाची जी काही नीतिशास्त्र आहे सामाजिक आणि राजकीय पातळीवरचा त्याला आकार दिला गेला. दुसऱ्या बाजूला आपण हिटलरचं उदाहरण बघू शकतो की हिटलर सारखा नेता त्यानं ज्यून वंशीयांबाबत जे काय म्हणूया की जे गैरसमजुती पसरविल्या वांशिक श्रेष्ठत्वाचा म्हणजे जर्मन वंश हा श्रेष्ठ असल्याचं जे मिथक त्यानं मांडलं आणि त्यामुळे ज्यूंवरतीचे अनन्वित अत्याचार केले. त्याच्याच अनुयायांनी त्या गोष्टी स्वीकारल्या आणि ज्यूंना हालापेष्टा सहन कराव्या लागल्या. ह्या नेत्यांच्या अनुकरणातून आलेल्या गोष्टी मात्र कायमच आपण आपल्या नेत्यांचं आंधळेपणानं अनुकरण करणं हे योग्य नसतं. ठीक आहे. त्यासाठी आपल्यातील विवेक बुद्धी आपण कायम जागी ठेवली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पुढला आपण घटक बघू शकतो की तत्वज्ञान हा देखील आपल्या नीतिशास्त्राचा महत्वाचा निर्धारक घटक असतो. मग तत्वज्ञानामध्ये आपण डिओन्टॉलॉजी आणि टिलिओलॉजी हे जे काही प्रकार आहेत ते पुढल्या लेक्चरला आपण अभ्यासणार आहोत. पुढल्या किंवा त्याच्या पुढल्या लेक्चरला ज्यावेळेस आपण नॉर्मॅटिव्ह एथिक्स अभ्यासणार आहोत, आदर्शात्मक नीतिशास्त्र, जे की नीतिशास्त्राचा एक आयाम आहे. त्याच्यामध्ये कृती आधारित नीतिशास्त्रामध्ये हे डिओन्टॉलॉजी आणि टेलिओलॉजी हे आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये कसं असतं की टेलिओलॉजीमध्ये तुमचं जे काही अंतिम उद्दिष्ट आहे त्याला महत्व दिलं जातं. डिओन्टॉलॉजी म्हणजे साधनांना महत्व दिलं जातं. की साधनं शुद्ध असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग ह्या गोष्टी आपण पुढे अभ्यासूयात. मग ह्या सर्व गोष्टी या नीतिशास्त्राला निर्धारण करत असतात, आकार देत असतात. त्यानंतर आपण अजून एक गोष्ट पाहू शकतो याच्यामध्ये की आपलं संविधान असेल. संविधान हा सुद्धा आपल्या नीतिमत्तेचा नीतिशास्त्राचा एक महत्वाचा स्रोत असतो की संविधानामध्ये जी काही महत्वाची मूल्य सांगितलेली आहेत, मग संविधानाची प्रास्ताविका असेल, प्रास्ताविकेतील तत्व असतील, ठीक आहे, आपली मूलभूत हक्क असतील, त्यानंतर मूलभूत कर्तव्य असतील. मूलभूत कर्तव्यांमध्ये काय म्हटलंय की महिलांच्या प्रतिष्ठेचा अनादर करणाऱ्या गोष्टींचा तुम्ही त्याग केला पाहिजे. ठीक आहे. मग या सर्व बाबी आपल्या नीतिशास्त्राला आपल्या वागण्याला प्रभावित करत असतात. मग समाजाची जी काही नैतिक घडण आहे ती संविधानिक तत्वांवरती संविधानिक नैतिकतेवरती घडणं गरजेचं असतंय. ठीक आहे. कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी ही खूप महत्वाची संकल्पना आहे. युपीएससीनं वारंवार जीएस2 मध्ये आणि जीएस4 मध्ये याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे की संविधानिक नैतिकता म्हणजे काय. ही संविधानिक म्हणजे संविधानाचा जो काही गाभा तत्व आहे की प्रास्ताविकेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी तत्व असतील किंवा मूलभूत कर्तव्यांमधील तत्व असतील, मूलभूत हक्कांमधील तत्व असतील, ठीक आहे, संविधानाचा जो आत्मा आहे त्याला आपण म्हणू शकतो. आणि मग या गोष्टींवरती आधारित आपल्या समाजातील लोकांची नैतिक जडणघडण झाली पाहिजे, नैतिक व्यवस्थेची बांधणी झाली पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच वेळेस म्हणजे ज्या वेळेस आपल्या समोर दोन ऑप्शन्स असतील, आपण नैतिक द्विधेमध्ये असू. नैतिक द्विधा म्हणजे काय की ज्यावेळेस दोन मूल्यांमध्ये संघर्ष आहे त्याला आपण नैतिक द्विधा म्हणतो. किंवा तुम्ही संदिग्धतेच्या स्थितीत असाल की मी काय कृती केली पाहिजे, अशा वेळेस कायम तुम्ही तुमच्या म्हणजे आपल्या देशाच्या संविधानाला समोर ठेवलं पाहिजे आणि संविधानानुसार जी गोष्ट योग्य आहे तीच गोष्ट आपण केली पाहिजे. ठीक आहे. ती आहे संविधानिक नैतिकता आणि ती खूप महत्वाची आहे. सगळ्या बाबींपेक्षा आपण आपल्या संविधानाला सर्वोच्च महत्व दिलं पाहिजे, सर्वोच्च महत्व दिलं पाहिजे. मग हे नीतिशास्त्राचे निर्धारक घटक आहेत. याच्यामध्ये आपण कोणकोणते निर्धारक घटक बघितले, ह्या सगळ्या गोष्टी नोट्समध्ये आहेत. तो व्यवस्थितरित्या वाचा आणि काही डाऊट असेल तर मला विचारा. याच्यामध्ये आपण काय बघितलं, धर्म आणि ईश्वर बघितला. त्यानंतर आपण काय बघितलं सांगा, मानवी अंतर्ज्ञान, ह्युमन इंट्युशन बघितलं. ठीक आहे. समाज असेल, संस्कृती असेल, सामाजिकीकरणाची अभिकरणं असतील, ठीक आहे, त्यानंतर संविधान असेल किंवा नेते असतील, त्या सगळ्या बाबी आपल्या नीतिशास्त्राला आकार देत असतात. ठीक आहे. त्यामुळे त्या नीतिशास्त्राचे निर्धारक घटक ठरतात. आणि त्याच वेळेस आपण मानवी कृतीची नैतिक म्हणजे मनुष्याने केलेली एखादी कृती ही नैतिक आहे की अनैतिक आहे हे निर्धारक करणारं त्या कृतीचं स्वरूप काय असतं का, त्या कृतीमागील हेतू काय असतोय का, कृतीवर परिणाम करणारे काही घटक असतात का, या संदर्भामध्ये म्हणजे एक डिफरंट अप्रोच आहे डिटर्मिनंट्स ऑफ एथिक्स कडे बघण्याचा. ठीक आहे. हा जो काय आपण टॉपिक अभ्यासत होतो नीतिशास्त्राचे निर्धारक घटक, नीतिशास्त्राचे निर्धारक घटक, त्याच्यामध्ये आपण निर्धारक घटक बघितले. त्यानंतर आपण त्याच म्हणजे मानवी कृतीची योग्यता याच्याकडे निर्धारक म्हणून काही घटक आहेत का, तसा एक दृष्टिकोन बऱ्याच स्टँडर्ड पुस्तकामध्ये दिलेला आहे. तो आपण थोडक्यात बघूयात. ठीक आहे. त्याला काय म्हणूयात की आपण की मानवी कृतीची ह्युमन ऍक्शनची मानवी कृतीची नैतिकता ठरविणारे घटक किंवा निर्धारक. ठीक आहे. ठरविणारे घटक किंवा त्याला निर्धारक म्हणूयात.
याच्यामध्ये तीन गोष्टी दिल्या जातात की एक ऑब्जेक्ट काय आहे, काय एक ऑब्जेक्ट काय आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय की तुमच्या कृतीचं स्वरूप काय आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय, कृतीचे स्वरूप, तुम्ही जे ऍक्ट करत आहात तिचं स्वरूप काय आहे. मग याच्यामध्ये तुमच्या कृतीकडे प्रथमदर्शनी किंवा वरकरणी पाहिलं जातं. वरून पाहिलं असता तुमची कृती कशी दिसते, त्या आधारे तुमची कृती नैतिक आहे की अनैतिक आहे हे ठरवलं जातं. समजा की नेहमी सत्य बोलणं किंवा सत्य बोलणे हे काय आहे, नैतिकदृष्ट्या योग्य आहे. वरकरणी जर आपण बघितलं तर ते कसं दिसतंय, योग्य वाटतंय की सत्य बोलणं हे योग्य आहे. त्यानंतर खोटे बोलणं हे काय आहे, हे नैतिकदृष्ट्या अयोग्य आहे, अनैतिक आहे त्याला म्हणू शकता, किंवा मोरली रॉंग आहे, नैतिकदृष्ट्या अयोग्य आहे. ठीक आहे. वरकरणी आपल्याला ती बाब कशी दिसते, फक्त वरून ती ऍक्ट कोणत्या स्वरूपाची आहे त्याला आपण ऑब्जेक्ट किंवा कृतीचं स्वरूप असं म्हणतो, आणि त्यानुसार फक्त प्रथमदर्शनी गोष्टी जशी दिसते त्यावरून आपण त्याची नैतिकता ठरवत असतो. त्यानंतर याच्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे की सर्कमस्टन्स किंवा सर्कमस्टन्सेस म्हणजेच काय की कृतीवर परिणाम करणारे घटक किंवा परिस्थिती म्हणूया त्याला आपण. कृतीवर परिणाम करणारी परिस्थिती, तुम्ही जे ऍक्ट करत आहात तिच्यावर परिणाम करणारी परिस्थिती काय आहे. ठीक आहे. मग याच्यामुळे काय होतं, काही वेळेस एखादी चांगली कृती ही अधिक चांगली होत असते आणि एखादी वाईट कृती ही अधिक वाईट होत असते. कधी समजा एखादी चांगली कृती ही अधिक चांगली होते, तुम्हाला अन्नदान करायला आवडते, ठीक आहे, मात्र ज्यावेळेस तुम्ही ते अन्नदान श्रीमंतांच्या ऐवजी एखाद्या भुकेल्या व्यक्तीला करताय त्यावेळेस ती तुमची चांगली असलेली कृती ही अधिक चांगली होते. बरोबर, म्हणजे कृती सेम आहे, मात्र तुम्ही कोणाला करताय याच्यावरून कृतीचं स्वरूप बदलतंय, परिणाम बदलतोय की त्या कृतीवर परिणाम करणारी गोष्ट काय, परिस्थिती काय आहे. ठीक आहे. एखादी वाईट गोष्ट ही अधिक वाईट होऊ शकते. समजा तुम्ही चोरी केली, ठीक आहे, तुम्ही छोट्याच गोष्टीची चोरी केली पण श्रीमंत व्यक्तीची केली, तर श्रीमंत व्यक्तीवर तेवढा प्रभाव पडणार नाही तुम्ही केलेल्या चोरीचा. मात्र तुम्ही तीच चोरी एखाद्या भिकारी व्यक्तीची केली तर भिकारी व्यक्तीकडे असतंच काय, त्याची त्या दिवसाची गरज पूर्ण होईल एवढंच संसाधन त्याच्याकडे असतात, आणि तुम्ही जर त्याची चोरी केली तर त्याच्यावर प्रभाव पडणारा प्रभाव हा वेगळा आहे, मोठा आहे. म्हणजेच काय, तुमची अयोग्य असणारी कृती ही अधिक जास्त अयोग्य होऊ शकते. का, तर त्या कृतीवर परिणाम करणारे घटक काय आहेत, ती परिस्थिती काय आहे, ही गोष्ट इथं महत्वाची ठरते. त्यानंतर तिसरा फॅक्टर महत्वाचा असतो की कृतीची, मानवी कृतीची नैतिकता ठरवणारा की कृतीमागचा हेतू काय आहे. ठीक आहे, त्याला आपण पर्पज म्हणूयात. की कृतीमागील हेतू म्हणजे बऱ्याचदा काय होतं की तुमचा हेतू म्हणजे तुम्ही वरकरणी पाहता एक अयोग्य गोष्ट करत आहात, अनैतिक गोष्ट करत आहात, मात्र त्या कृतीमागील हेतू हा तुमचा योग्य असतो. मात्र बऱ्याचदा असंही होतं की तुम्ही करत असलेली कृती ही योग्य वाटत असते वरकरणी प्रथमदर्शनी, मात्र तुमचा त्या कृतीमागील हेतू हा अनैतिक असतो. सत्य बोलणं हे वरून कसं वाटतंय, भारी भारी वाटतंय, चांगलं वाटतंय, योग्य वाटतंय, बरोबर. मात्र ज्या वेळेस तुमच्या मित्राला इम्बॅरेस व्हावं तो, त्यामुळे तुम्ही जर एखादी सत्य गोष्ट सांगत असाल त्याच्याविषयी 4 मित्रांमध्ये, तर ती गोष्ट अयोग्य ठरते. म्हणजे कृतीमागील हेतू महत्वाचा आहे. तुम्ही त्याला खेद वाटावा, लाज वाटावी, शरम यावी म्हणून जर ते सत्यवचन करत असाल तर ते चुकीचं आहे, अयोग्य आहे, अनैतिक आहे. बरोबर. त्यानंतर आता खोटे बोलणं ही गोष्ट वरकरणी आपल्याला चुकीची, अयोग्य, अनैतिक वाटते. बरोबर. मात्र तेच खोटं बोलणं जर का एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी असेल तर ते योग्य ठरतं. म्हणजे त्या खोटे बोलण्यामागील हेतू काय आहे, तुमचा पर्पज आणि इंटेन्शन काय आहे त्या कृती मागील, ती महत्वाची ठरते. समजा आपण असं म्हणूयात, हे उदाहरण आपण अगोदरही बघितलेलं आहे की वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणं हे चुकीचं, अनैतिक, अयोग्य आहे. बरोबर, तुम्ही सगळे सहमत आहात. मात्र ज्या वेळेस एखादी जखमी व्यक्तीला दवाखान्यात तात्काळ पोहोचवण्यासाठी तुम्ही सिग्नलचं उल्लंघन करत आहात, रहदारीच्या नियमांचं उल्लंघन करत आहात, त्यावेळेस तीच कृती योग्य ठरते. का, कारण की त्या कृती मागील हेतू हा तुमचा महत्वाचा आणि योग्य असलेला आहे. बरोबर. मग हे कृतीची नैतिकता ठरवणारे घटक आहेत. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना की आपण याच्या डिटर्मिनंट्स ऑफ एथिक्स मध्ये 2 डायमेन्शन्स अभ्यासले. एक कृतीची नीतिमत्ता ठरवणारे, तिला तिचं निर्धारण करणारे घटक काय आहेत, त्याच्यामध्ये समाज असेल, संस्कृती असेल, धर्म असेल, याबाबत आपण अभ्यासला. आणि त्यानंतर एक दुसरा पैलू आहे की जो त्या 3 स्वरूपामध्ये त्या कृतीकडे पाहतोय.
की कृतीचं स्वरूप काय आहे, ऑब्जेक्ट. त्यानंतर सर्कमस्टन्स म्हणजे ती कृतीवर परिणाम करणारे परिस्थिती काय आहे. आणि त्यानंतर तिसरा घटक आपण अभ्यासला तो म्हणजे पर्पज, त्या कृतीमागील हेतू काय आहे. ठीक आहे, या गोष्टी सेम कृतीवरती वेगळ्या पद्धतीने प्रभाव पडत असतात. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना. त्यानंतर आता आपण पुढला टॉपिक अभ्यासूया. त्यातला पुढला सब टॉपिक की नीतिशास्त्राचे परिणाम, त्यालाच आपण काय म्हणतो, सिग्निफिकन्स ऑफ एथिक्स किंवा कॉन्सिक्वेन्सेस ऑफ एथिक्स. ठीक आहे, प्रश्न दोन्ही अँगलने आला तरी तुम्ही सेम अर्थानं घ्याल की नीतिशास्त्राचे परिणाम आपल्या सिलेबसमध्ये काय आहे की कॉन्सिक्वेन्सेस ऑफ एथिक्स. म्हणजेच काय, कॉन्सिक्वेन्सेस ऑफ एथिक्स म्हणजे तुम्ही जर नैतिक जीवन जगलात, समाजातील व्यक्ती जर नैतिक जीवन जगल्या, नैतिकतेने त्यांचं वर्तन ठेवलं, तर त्याचं समाजासाठी काय फायदे होत आहेत, व्यक्तीसाठी काय फायदे होत आहेत, समाजातील इतर संस्थांसाठी काय फायदे आहेत. ठीक आहे, या गोष्टी याच्यामध्ये येतात. म्हणजेच काय, नीतिशास्त्राचं महत्व. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणू शकतो, सिग्निफिकन्स ऑफ एथिक्स. युपीएससीने याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे ऑलरेडी. सिग्निफिकन्स ऑफ एथिक्स म्हणजेच काय, नीतिशास्त्राचं महत्व काय आहे. मग ते आपण दोन पातळीवर बघू शकतो की व्यक्तिगत पातळीवर काय महत्व किंवा काय परिणाम आहे, आणि दुसरं म्हणजे समाजाच्या पातळीवर काय महत्व आणि परिणाम आहे. ठीक आहे, मग व्यक्तिगत पातळीवर काय म्हणता येईल आपल्याला, की व्यक्तीने जर तिचं जीवन हे नैतिक ठेवलं, तिने तिची जी काही वृत्ती आहे, तिचं जे काही वर्तन आहे ते जर नैतिक ठेवलं, तर त्यातून व्यक्ती ही सद्गुणी जीवन जगणार आहे. त्यातून व्यक्तीला परमानंद प्राप्त होणार आहे. ठीक आहे, ती आनंदी असणार आहे, ती समाधानी असणार आहे, कारण की तिचं जीवन, तिचं कृती, तिचं वर्तन हे नैतिक राहिलेलं आहे. ठीक आहे, समजा रक्तदान करणं ही चांगली कृती आहे, तुम्ही जर ती केली तर त्यातून आपल्याला सुखाचा अनुभव येतो. आपण जर इतरांप्रती कृतज्ञतेचा भाव ठेवला, समाजाची परतफेड करत राहिलो, तर आपल्याला एक समाधान आणि मानसिक आंतरिक शांतता लाभत असते. बरोबर आहे. त्यानंतर ज्यावेळेस व्यक्ती नैतिक जीवन जगते, त्यावेळेस ती उच्च कोटीतील बनते किंवा उच्च श्रेणीतील बनते. ठीक आहे, मग निम्न प्रतीच्या ज्या गरजा आहेत त्यांच्याकडे ती दुर्लक्ष करते. म्हणजे आपण इथं श्री प्रभुरामांचं उदाहरण घेऊ शकतो की त्यांनी राजसत्ता असेल, म्हणजे ती गादी असेल, या सगळ्या गोष्टींचा त्याग केला आणि करुणेचं, दयेचं, ठीक आहे, त्या पद्धतीचं त्यांनी जबाबदारी घेणं असेल, या पद्धतीचं त्यांनी जीवन जगणं पसंत केलं. मग ती उच्च कोटीतील व्यक्ती ठरते. ठीक आहे, उच्च श्रेणीतील ती व्यक्ती ठरते. ठीक आहे, त्यानंतर आपण काय म्हणू शकतो की ही जी काही नैतिक जीवन जगणारी व्यक्ती असते, त्या व्यक्तीला समाजामध्ये मान्यता मिळत असते, रेकग्निशन, किंवा त्या व्यक्तीची समाजामध्ये एक विश्वसनीयता असते, क्रेडिबिलिटी असते, त्या व्यक्तीची विश्वासार्हता असते, ती व्यक्ती क्रेडिबल असते, ती व्यक्ती रिलायबल असते. आणि ज्यावेळेस ती व्यक्ती इतर कोणाला काहीतरी सांगत असते, इतर त्या व्यक्तीचं मन लावून ऐकत असतात, त्यानुसार वर्तन सुधारण्याचा प्रयत्न करत असतात, ज्यावेळेस तुम्ही नैतिक आहात. मात्र ज्यावेळेस तुम्ही नैतिक नाही, म्हणजे तुम्ही अयोग्य प्रकारचं वर्तन करतायत, अशा वेळेस तुमचं कोण ऐकणार आहे का, तुम्हाला कोण म्हणजे तुम्हाला ते रिकग्निशन मिळणार आहे का, तुम्ही क्रेडिबल आणि रिलायबल असणार आहेत का, तर नाही. नैतिक व्यक्तीच्या बाबतीत ह्या गोष्टी पाहायला मिळतात. मग जेव्हा एखादा सत्यनिष्ठ असलेला, प्रामाणिक असलेला अधिकारी हा समाजातील नागरिकांना आपल्याला उद्देशून काहीतरी सांगतो, त्यावेळेस आपण त्याच्या बोलण्याचं ऐकतो, तो जो काय बोलतोय तो ऐकतो आणि त्यानुसार आपलं वर्तन सुधारवण्याचा प्रयत्न करत असतोय. तो सांगितलेल्या गोष्टी आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करत असतोय. ठीक आहे, म्हणजे या व्यक्तिगत पातळीवर आपल्याला काही गोष्टी पाहता येतात. आपण पुढेही बघूयात आपल्या पीपीटी मधून, फक्त हे थोडंसं लक्षात राहू देत. त्यानंतर सामाजिक पातळीवर काय होतं, समाजाच्या पातळीवर काय महत्व आहे या नीतिशास्त्राचं. आपण जर नैतिक वर्तन ठेवलं तर यामुळं आपलं जे सुशासन आहे ते सुनिश्चित होणार आहे. ठीक आहे, तुम्ही जर तुमचं वर्तन, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचं वर्तन हे नैतिक ठेवलं, म्हणजेच ते त्यांच्या जबाबदारीला जबाबदारी पूर्ण करू शकणार आहेत, कार्यक्षमपणे, परिणामकारकपणे. मग आपल्याला अशी उदाहरणं पाहता येतात. आपण कालच्या लेक्चरमध्ये एक उदाहरण पाहिलेलं की आर्मस्ट्रॉंग पामे हे कोण आहेत, मणिपूरमधील एक IAS अधिकारी. आपण बघितलं की त्यांनी 100 किलोमीटरचा रस्ता हा क्राऊड फंडिंग मधून पैसे गोळा करून, निधी गोळा करून बनविला, आणि त्यामुळे आदिवासींची जी काही हालाकीची स्थिती होती ती दुसऱ्या ठिकाणी जायला त्यांना जो काही वेळ लागत होता तो खूप कमी झाला. ठीक आहे, क्लिअर आहे. मग हे आर्मस्ट्रॉंग पामे, त्यांचं नैतिक जीवन, त्यांचं नैतिक जबाबदारीतून त्यांनी कर्तव्य पार पाडणं, यातून ही गोष्ट होत असते. आपण दुसरं उदाहरण बघू शकतो किरण बेदींचं. किरण बेदी आपल्या तिहार तुरुंग, जे तिहार जेल आहे, तुम्हाला माहित असेल,
मग तिथं त्या त्या तुरुंग काय म्हणूया त्याला अधीक्षक असताना त्यांनी तिथं कैद्यांसाठी बरेच उपक्रम चालविले. ठीक आहे. मग ह्या सुधारणा येतात कुठून, की ज्यावेळेस ती व्यक्ती तिची जबाबदारी नैतिकतेतून पाहते आणि ती तिच्या काय म्हणूया जबाबदारीला एक न्याय देत असते. ठीक आहे. म्हणजेच काय सुशासन जर सुनिश्चित करायचं असेल तर नीतिशास्त्र हे खूप महत्वाचं आहे. मग समाजाच्या पातळीवर ते महत्वाचं असतंय. अजून आपण दुसरं उदाहरण घेऊ शकतोय की कॉर्पोरेटच्या बाबतीत. कॉर्पोरेट म्हणजे काय आपल्या कंपन्या वगैरे. ठीक आहे. त्यांनी जर नैतिकतेनं जगणं सुरू केलं तर आपल्याला जो काय CSR आहे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ती अधिक प्रभावीपणे अंमलात आणण्याची दिसेल. मग तसे काही काय म्हणा तसे काही कॉर्पोरेट आपल्याला दिसतात की जे त्यांची जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडतायत. मग ते जे आपण 3Pचं प्रिन्सिपल पाहतो. ठीक आहे. 3Ps म्हणजे काय प्रॉफिट असेल, प्लॅनेट असेल आणि अजून काय पीपल्स. म्हणजे त्या कंपनीमध्ये त्या कॉर्पोरेट्समध्ये काम करणारे लोक असतील त्यांचाही कल्याणाचा तुम्ही विचार केला पाहिजे. त्याच वेळेस दुसरं म्हणजे तुम्ही प्रॉफिट तर गरजेचं आहेच आणि त्याच वेळेस तुम्हाला आपल्या पर्यावरणाची सुद्धा काळजी आणि तिचं महत्व समजणं असलेलं गरजेचं राहतंय. ठीक आहे. त्यामुळं ही जी काही गोष्ट आहे नैतिक जीवन हे समाजाच्या पातळीवर कसं महत्वाचं आहे ते कॉर्पोरेटच्या पातळीवर कसं महत्वाचं आहे व्यक्तिगत पातळीला कसं महत्वाचं आहे हे आपण पाहू शकतोय. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणूयात अजून की जर समाजाच्या पातळीवर आपण सगळे नैतिक असू तर त्यावेळेस काय होईल आपल्या समाजामध्ये ज्या काही संधी आहेत ज्या काही संसाधनं आहेत संधी आहे संसाधनं आहेत यांचं न्याय्य आणि रास्त वाटप होणार आहे. ठीक आहे. आणि रास्त वाटप न्याय्य वाटप झाल्यामुळे आपला समाज हा अधिक समताधिष्ठित होणार आहे. अधिक तो न्यायाधिष्ठित होईल आणि अशा वेळेस आपल्या समाजातील संघर्ष कमी होणार आहेत. समाजातील लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतील. जी काही सोशल ऑर्डर आहे ती व्यवस्थितरित्या स्थापित होणार आहे. ठीक आहे. त्याच वेळेस आपण काय म्हणू शकतो की समाजाच्या पातळीवर अजून काय होऊ शकतंय की जर आपल्या पालकांनी त्यांची जबाबदारी ओळखली आपल्या सामाजिकीकरणाच्या अभिकरणाने त्याची जबाबदारी ओळखली आणि नवीन पिढीला जर आपण नैतिक शिक्षण योग्यरीत्या दिला तर आपण नैतिक सद्गुणी समाजाची उभारणी करू शकणार आहे त्या नीतिशास्त्रातून. आणि आपण अजून एक गोष्ट बघितली की अयोग्य कृत्य करण्याच्या अगोदर म्हणजे अयोग्य कृत्य रोखण्याचा पहिली फळी म्हणून नीतिमत्ता नीतिशास्त्र काम करत असते. आणि जर आपल्या समाजातील लोक हे नैतिक असतील नैतिकदृष्ट्या सद्गुणी असतील तर अशा वेळेस अयोग्य कृत्य समाजातील ज्या बेकायदेशीर गोष्टी घडतायत त्या घडणार नाहीत. म्हणजेच आपला समाज हा गुण्यागोविंदानं शांततेनं एकत्र नांदेल. ठीक आहे. समाजामध्ये कॉन्फ्लिक्ट आपल्याला पाहायला मिळणार नाहीयेत. ठीक आहे. हे आपण नीतिशास्त्राचे परिणाम म्हणू शकतो. त्याच्यामध्ये आपण आपल्या नोट्समधून काही गोष्टी बघूयात. ठीक आहे. नीतिशास्त्र सार हे आपण अभ्यासलं. नीतिशास्त्र निर्धारक घटक बघितले आपण. मानवी कृतीची नैतिकता हे सगळे घटक बघितले आहेत. त्या सगळ्या गोष्टी नोट्समध्ये एकदम व्यवस्थितरित्या दिलेल्या आहेत. तुम्ही वाचायच्या आहेत त्या वाचण्यासाठी आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. त्यातलं जर काय तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही ते मला विचारणार आहात. आणि तुमच्यासाठी आज होम असाइनमेंट म्हणून हा प्रश्न असणार आहे. ठीक आहे. काय प्रश्न आहे व्हॉट इज द इफेक्ट ऑफ एथिक्स ऑन इंडिव्हिज्युअल अँड सोशल वेलबिंग. नीतिशास्त्राचा व्यक्तीवर आणि समाजाच्या कल्याणावर काय परिणाम आहे. ठीक आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी आज होम असाइनमेंट म्हणून असणार आहे. आणि त्यानंतर जे काही आपण नीतिशास्त्राचे परिणाम बघितले त्याचं महत्व काय आहे तर व्यक्तिगत पातळीवर आणि सामाजिक पातळीवर आपण थोडंसं पॉईंट फॉर्मॅटमध्ये बघूयात की जर व्यक्तिगत पातळीवर व्यक्तीनं नैतिक जीवन जगणं पसंत केलं की जर व्यक्ती नैतिक असेल तर आपल्याला योग्य चारित्र्य घडण झालेली पाहायला मिळेल. जी व्यक्तीची कॅरेक्टर बिल्डिंग आहे ती योग्य राहील अशा वेळेस. ठीक आहे. त्या व्यक्तीमध्ये समाधानाची भावना असेल मानसिक शांतता असेल त्या व्यक्तीमध्ये उत्साह असेल ती व्यक्तीच्या नैतिक द्विधा आहेत त्यांची तात्काळ सोडवणूक करेल. ठीक आहे. त्यानंतर काय त्या व्यक्तीमध्ये सकारात्मकता असेल ती व्यक्ती आशावादी ऑप्टिमिस्टिक असेल ती व्यक्ती सेल्फ मोटिवेटेड म्हणजेच काय स्वयंप्रेरित असेल त्या व्यक्तीमध्ये आपल्याला स्वनियंत्रितपणा पाहायला मिळेल सेल्फ रेग्युलेशन. ठीक आहे. त्या व्यक्तीमध्ये आपण बघितलं की विश्वासार्हता क्रेडिबिलिटी असेल त्या व्यक्तीची प्रतिष्ठा असेल. ठीक आहे. आणि ती व्यक्ती कॉग्निटिव्ह डिझोनन्स त्या व्यक्तीमध्ये कमी असेल कारण की त्या व्यक्तीचा विचार आणि वर्तन याच्यामध्ये फरक असणार नाहीये. आपण काय बघितलं कॉग्निटिव्ह डिझोनन्स म्हणजे काय की ज्या वेळेस व्यक्तीचं वर्तन हे तिच्या विचारांपासून वेगळं आहे त्यावेळेस आपल्याला कॉग्निटिव्ह डिझोनन्स म्हणजे आकलनातील विसंगतीला सामोरं जावं लागतं. ठीक आहे. मग तसं त्यावेळेस नसेल त्या व्यक्तीमध्ये कारण त्या व्यक्तीमध्ये तिचं बोलणं असेल तिचा विचार करणं आणि कृती या तिन्ही गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी सुसंगती आपल्याला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सामाजिक पातळीवरती काय परिणाम किंवा काय महत्व असणार आहे काय फायदे असणार आहेत. जर समाजातील व्यक्ती नैतिक असतील तर समाजातील संघर्ष कमी होणार आहे. ठीक आहे. जाती व्यवस्था असेल पुरुषसत्ताक व्यवस्था असेल किंवा धर्मांधता असेल धर्माधर्मामध्ये असलेले संघर्ष राजकारणात होत असलेलं गुन्हेगारीकरण. ठीक आहे. किंवा जे काही कमजोर समूह आहेत आपल्या समाजातील त्यांच्यावरती होत असलेल्या गैरप्रकारच्या गोष्टी की झुंडबळीच्या गोष्टी असतील. ठीक आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी कमी होणार आहेत.
तर समाजातील लोक नैतिक असतील तर कायदा सुव्यवस्था राखली जाणार आहे, सहिष्णुता जपली जाणार आहे, आपली जी काही युनिटी इन डायव्हर्सिटी आहे तिला अधिक प्रोत्साहन मिळेल, सुशासन सुनिश्चित होईल, अनिष्ट प्रथा कमी होतील, सर्वसमावेशक समाज पुढे येईल, आपल्या पर्यावरणाचं संवर्धन होईल आणि सर्वसमावेशक समाजाचं जे ध्येय आहे ते गाठलं जाईल. ठीक आहे, हे नीतिशास्त्राचे परिणाम आणि नीतिशास्त्राचं महत्व आहे. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा रिवाइज करा, पुन्हा एकदा व्यवस्थित बघा सगळं काय आहे ते, आणि कुठे काय अडचण असेल तर मला विचारा. मात्र या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी कंपल्सरी लिहायचं आहे. ठीक आहे, काही मुळे उत्तर लिहित नाहीयेत, तुम्ही सगळ्यांनी तुमची उत्तरं लिहून पाठवायची आहे. ठीक आहे, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ एथिक्स ऑन इंडिव्हिज्युअल अँड सोशल वेलबिंग. याच्यामध्ये तुम्हाला नीतिशास्त्र म्हणजे काय ते अगोदर सांगायचं आहे, नीतिशास्त्राचं महत्व काय आहे ते तुम्हाला पुढे सांगायचं आहे, मग व्यक्तीसाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी म्हणजे समाजासाठी त्याचं महत्व काय आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? मग पुढल्या लेक्चरला आपण नीतिशास्त्राचे आयाम, डायमेन्शन ऑफ एथिक्स काय आहे हे अभ्यासूयात. हा टॉपिक खूप मोठा आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आपण सुरुवातीला वर्णनात्मक नीतिशास्त्र आणि अधिनीतिशास्त्र या दोन टॉपिकचा पुढल्या लेक्चरला अभ्यास करूयात, आणि त्यानंतर पुढल्या लेक्चरला आपण नॉर्मॅटिव्ह एथिक्स मधल्या जेवढ्या गोष्टी होतील तेवढ्या अभ्यासूयात. हा टॉपिक थोडा मोठा असणार आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर अप्लाइड एथिक्स म्हणजे काय ते आपण बघूयात आणि त्याचे वेगवेगळे आयाम काय आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? तोपर्यंत थँक्यू सो मच, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये.